आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच दीपप्रज्वलन आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण सगळ्यांनी करूया अशी मी आपल्याला विनंती करतो. हा दीप अव्याहतपणे असाच तेजस्वी तेवत राहावा व्याख्यानमालेच्या रूपातनं अशीच आपल्या सगळ्यांची मनपूर्वक इच्छा आहे. आपल्या कोल्हापूरकरांचा टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद यानंतर मी सन्माननीय कुलगुरू प्राध्यापिका डॉक्टर ज्योती जाधव यांना विनंती करतो की सन्माननीय खासदार शाहू छत्रपती महाराज यांचा आपण सत्कार, यांचा आपण स्वागत करावं. शाल, श्रीफळ आणि छत्रपती शाहू महाराज यांचं चरित्र देऊन आपण त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर आजचे व्याख्याते यांचाही सत्कार अर्थात डॉक्टर विजय खरे सर आपल्याबरोबर हे व्याख्यान देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कारही शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा त्याची प्रतिकृती आपण देऊ. तसंच मॅडमना विनंती करतो की दैनिक पुढारीचे मुख्य संपादक आदरणीय पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंहजी जाधव यांचाही आपण सत्कार या ठिकाणी करूया. शाल, श्रीफळ आणि छत्रपती शाहू महाराज यांचं चरित्र देऊन आपण त्यांचा सत्कार करूया. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार अर्थातच कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर दैनिक पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक आदरणीय डॉक्टर योगेशजी जाधव यांचाही सत्कार कुलसचिव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आता यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉक्टर शिवाजी जाधव यांना करून देण्याची मी विनंती करतो, जे समन्वयक पद्मश्री कैलासवासी डॉक्टर गगो जाधव पत्रकारिता अध्यासन शिवाजी विद्यापीठाचे समन्वयक. सर्वांना नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित पद्मश्री डॉक्टर गगो जाधव स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत आजच्या या समारंभाच्या अध्यक्षा आणि शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ज्योती जाधव मॅडम, खासदार श्रीमंत शाहू महाराज, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब, आजचे प्रमुख वक्ते आणि पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक अध्ययन विभागाचे प्रमुख
प्राध्यापक डॉक्टर विजय खरे, दैनिक पुढारीचे चेअरमन तथा समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव साहेब, खासदार धनंजय महाडिक साहेब, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे सर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवर, शिवाजी विद्यापीठाच्या वतीने साधारणपणे 40 वेगवेगळ्या व्याख्यानमालांचं आयोजन केलं जातं. या 40 व्याख्यानमाला ह्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होतात. बहुतेक सगळ्या व्याख्यानमाला तिथं होतात. गगो जाधव स्मृती व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य म्हणजे ती कोल्हापूर शहरात होते आणि म्हणून ती एक लोकचळवळ बनून राहिलेली आहे. आता या परिस्थितीमध्ये आपलं भवताल ज्या पद्धतीचं आहे त्या भवतालाला धरून शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं जो विषय निश्चित केलेला आहे, जागतिक युद्ध आणि त्याचे जे परिणाम होत आहेत, त्या अनुषंगानं आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आणि त्याच्यासाठी आपली भूमिका मांडण्यासाठी, जागतिक परिस्थिती समजावून देण्यासाठी पुणे विद्यापीठातून आज या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर विजय खरे सर आलेले आहेत. सर्व उपस्थितांचं आणि आपल्या सर्वांचं मी विद्यापीठाच्या वतीनं इथं स्वागत करतो आणि प्रमुख पाहुण्यांच्या संदर्भामध्ये अगदी थोडक्यात काही माहिती सांगायचा प्रयत्न करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक अध्ययन विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून सध्या डॉक्टर विजय खरे काम करत आहेत. गेली 30 वर्षाहून अधिक काळ ते अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन विभागाचे प्रमुख तसेच आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक म्हणूनही सध्या ते कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी यापूर्वी पुणे विद्यापीठाचं प्रभारी कुलसचिव म्हणून सुद्धा कार्यभार सांभाळलेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध, दहशतवाद विरोधी अभ्यास, शांतता व संघर्ष आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण ही त्यांची प्रमुख अभ्यासक्षेत्र आहेत. त्यांच्या या अभ्यासकार्याची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणीवपूर्वक घेण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित असणाऱ्या फुलब्राईट फेलोशिपनं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. यासोबतच युरोपियन आयोगाची फेलोशिप असेल किंवा जपानमधील युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटीची फेलोशिपही त्यांना यापूर्वी मिळालेली आहे. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ आणि रोम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहशतवादावरील विशेष अभ्यासासाठी त्यांची निवड झालेली आहे. लंडन विद्यापीठात त्यांनी नेतृत्व विकास आणि शांतता निर्मिती विषयक विशेष प्रशिक्षणही पूर्ण केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, फ्रान्स, जपान, इंग्लंड यासह जवळपास 81 देशांचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि अनेक देशांसोबत त्यांनी कोलॅबरेटिव्ह काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठाचे अनेक विद्यापीठांसोबत आणि संस्थांसोबत MOU झालेले आहेत. विशेष म्हणजे अशा MOU अंतर्गत विद्यापीठाला त्यांनी जवळपास 50 ते 60 कोटी रुपये मिळवून दिलेले आहेत आणि हे सगळे पैसे ज्ञान निर्मितीसाठी वापरले गेलेले आहेत. त्यांचे 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये अशी आहेत की एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे संशोधन केलेलं आहे ते संशोधन अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि बाबासाहेब असा त्यांच्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे. या विषयावर त्यांनी PhD केली. त्यासोबत त्यांनी पुस्तकही लिहिलं आणि त्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काही पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्यांचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये केलेला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महापुरुषांच्या संदर्भामधलं त्यांचं सखोल संशोधन हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधन केल्यानंतर त्यांनी त्याच विषयावरचं अध्यासन विद्यापीठात सुरू केलं आणि नुसतंच ते अध्यासन नाही तर पुढे जाऊन त्यांनी त्या डिपार्टमेंटमध्ये त्याचं
रूपांतर केलं आणि सर त्याच डिपार्टमेंटचे परत हेड सुद्धा झाले. म्हणजे ही एक अत्यंत महत्वाची बाब इथं अधोरेखित करणं आवश्यक आहे. ज्ञान असेल, संशोधन असेल, नेतृत्व असेल, राष्ट्राभिमान असेल आणि जागतिक दृष्टिकोन असेल, अशा संपूर्ण गोष्टींचा संगम म्हणजे प्राध्यापक डॉक्टर विजय खरे सर आहेत. सर, मी परत एकदा आपलं विद्यापीठाच्या वतीनं, पुढारी समूहाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आपल्याला नेमके पडलेले प्रश्न आणि युद्ध या सगळ्याच्या संदर्भात आता मनमोकळा संवाद आपल्याबरोबर साधतायत अमेरिका आणि इराण युद्ध, सद्यस्थिती आणि जागतिक परिणाम. आदरणीय डॉक्टर विजय खरे सर, जोरदार टाळ्या. पुढारीकर पद्मश्री कैलासवासी डॉक्टर गो जाधव स्मृती व्याख्यानमालेचे अध्यक्ष आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर ज्योती जाधव, या कार्यक्रमासाठी आयोजन असलेले आदरणीय दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव सर, दैनिक पुढारीचे चेअरमन डॉक्टर योगेश जाधवजी, आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराज, आदरणीय खासदार धनंजय महाडिकजी, प्रभारी कुलसचिव डॉक्टर VN शिंदेजी, उपस्थित बंधू आणि भगिनी, आदरणीय पुढारीकर डॉक्टर गो जाधव यांच्या बाबतीत आपण सर्वजण ज्ञात आहात. त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा हा केवळ पश्चिम महाराष्ट्रात नसून संपूर्ण महाराष्ट्रात पाहावयास मिळतो. डॉक्टर जाधव यांना आपले मामा वरेरकर, दिनकर जवळकर, केशवराव जेदे, प्रबोधनकार ठाकरे, अच्युतराव कोलटकर अशा दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला होता. त्यातून त्यांनी तेज या साप्ताहिकाची स्थापना केली. त्यानंतर दिनकर जवळकर यांनी स्थापन केलेल्या कैवारी या दैनिकाच्या अग्रलेखापासून तर सर्व काम पाहत होते आणि पुढे सत्यशोधक चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 1930च्या महात्मा गांधी यांची भेट त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. 1930च्या दांडी यात्रेच्या सत्याग्रहापासून महात्मा गांधींची आणि त्यांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस गांधीजींनी त्यांना एक सल्ला दिला की स्वातंत्र्य चळवळ ही केवळ उच्च वर्णीयांची नसून ती बहुजनांची आहे. आणि तो संदेश त्यांनी मनावर रुजवला आणि तो संदेश घेऊन तळागाळातल्या बहुजन समाजाला एकत्र करून स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनाची जी चळवळ होती त्यामध्ये त्यांनी स्वतः भाग घेतला. 2 मार्च 1930 नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा 5 सप्टेंबर 1943 या दिवशी दादर येथील जो भव्य सत्कार केला त्यावेळेस जाधव साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. इनफॅक्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जर तुम्ही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असाल तरच मी तो कार्यक्रम स्वीकारेल. त्यानंतर तो कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मुंबईतून परतल्यावर 1933 मध्ये त्यांनी सेवक साप्ताहिक सुरू केले. 1937ला 1949 पुढारीची मोहर 1937ला पुढारीची मोहर रोवली आणि 1 जानेवारी 1949ला ज्यावेळेस कोल्हापूर संस्थानाचं विलिनीकरण झालं त्यावेळेस महामहिम राज्यपालांनी त्यांना या शहराचं पहिले आमदार म्हणून नियुक्त केले. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, राजाराम बापू पाटील, नाग गोरे यांच्यासोबत अतिशय त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 23 मार्च 1984 रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. अशा या दिग्गज आणि परिवर्तनशील आदरणीय जाधव साहेब यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठाने ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या व्याख्यानमालेचे आयोजक, संयोजक या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशा व्याख्यानमालेतून केवळ आपण एक समाज परिवर्तनाचा जो वसा आहे तो पुढे नेण्याचं काम करतो, परंतु जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला पुन्हा इतिहासाचं
संदर्भ देऊन भविष्य काळ घडवण्यासाठी त्याचा एक परिणामकारक असे ही व्याख्यानमाला आपण गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी घेत आहात. त्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे सर्व प्रशासन, कुलगुरू, कुलसचिव आणि सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेसाठी जर आपण लिस्ट बघितली गेल्या 32 ते 35 वर्षाची, 20 मे हा ठरलेला दिवस आहे आणि या 20 मेच्या दिवशी अतिशय दिग्गज व्यक्तींनी या ठिकाणी आपल्या कोल्हापूरवासियांसमोर या ठिकाणी आपले विचार मांडले आहेत. खरं म्हणजे मला या ठिकाणी आज अतिशय आनंद होत आहे. माझी ओळख करत असताना आमचे सहकारी जे आहेत सरांनी सांगितलं की पुणे शहरात राहून, पुणे विद्यापीठात राहून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं काम, यांचा विचार पुढे नेणं हे तसं जिकरीच आहे. परंतु मला आज या ठिकाणी सर्वात जास्त आनंद आहे की श्रीमंत शाहू महाराज या ठिकाणी आहेत. मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस पहिल्यांदा SP आणि BSPची युती झाली आणि एक नाशिक जिल्ह्याचे जे CO होते ते दर रविवारी आमचे केडर कॅम्प घेत होते आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला मुलांना हेरलं की तुम्हाला आम्ही 200 रुपये पर डे दिवस त्या ठिकाणी आम्ही देऊ, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जाणार का? आम्ही 200 रुपये म्हणजे त्यावेळेस खूप होते, कारण माझी MSc झाल्यानंतर पहिली जी नोकरी होती ती जैन इरिगेशन मधली सुरक्षा रक्षकाची होती आणि एकीकडे सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि दुसरीकडे 200 रुपये दिवस असा एक ऑफर आम्हाला त्यावेळेस दिली. कारण MSc झाल्यानंतर घरची परिस्थिती तशी बेताची होती आणि मग लक्षात आलं की अरे 200 रुपये लगेच मिळणार आहेत. आम्ही लगेच गेलो आणि जवळपास 32 दिवस उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळेस आम्ही ते आमचं काम असं होतं की सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत पोस्टर लावण्याचं आणि माझ्याकडे जे होतं ते फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं पोस्टर गावोगावी दारोदारी लावत होतो. त्यावेळेस मी त्याला साक्ष आहे की त्यावेळेस जेव्हा आम्ही ते पोस्टर लावत होतो त्यावेळेस तिथे लोक सांगत होते की अरे हे फेटेवाला कोण है, ये दाढीवाला कोण है, नाही चाहिए, अशा पद्धतीची त्यावेळेस ती स्थिती होती. आणि तो जो एक राग, द्वेष, प्रेम ते जे मनात ठासलं ते पुढे लक्षात घेऊन मी पुढे असा विचार केला की आपण जर काही काम करायचं असेल तर या महामानवांच्या विचाराला पुढे घेऊन आपण पुढे न्यायचं. आणि एक जाधव साहेबजींना मी सांगितलं किस्सा की माझा प्रवास जो आहे तो मुद्दाम सांगतो, यासाठी सांगतो, स्वतःचं कौतुक नाही, परंतु परिस्थिती कशी टर्न घेते. तर जेव्हा मी तिथून आल्यानंतर तिथे भोसले मिलिटरी कॉलेजलाच मला एक तिथे जॉब मिळाला. परंतु माझी स्कूटर होती माझ्याकडे आणि ते स्कूटर बंद पडल्यानंतर मी ज्या रद्दीवाल्याच्या बाजूला स्कूटरवाल्याचं दुकान होतं तिथे ते एम्प्लॉयमेंट न्यूज होता आणि एम्प्लॉयमेंट न्यूज आल्यानंतर मी तिथेच त्याला म्हटलं हा देशील का, इथे पुणे विद्यापीठाची ऍडव्हर्टाइजमेंट, पूर्वी त्या कालखंडामध्ये जिथे जिथे ऍडव्हर्टाईज असायची तिथे फॉर्म द्यायचे त्याचे. तर म्हटलं 1 रुपया लागेल. आम्ही त्याला 1 रुपया दिला आणि त्याच्यावर फॉर्म भरून त्या ठिकाणी मी अर्ज केला आणि पुढे विद्यापीठाचा प्रवास झाला. पुढे आल्यानंतर मग तो जो इम्पॅक्ट होता की आपल्याला एक परिवर्तनाची लढाई करत असताना वैचारिक मांडणी करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मी पुढे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक विपुल असं लिखाण केलं, वाचन केलं आणि साधारणतः 2003 मध्ये PhD संपादन केली. आपल्याला PhD होऊन थांबता येणार नाही म्हणून UGC कडनं एक सेंटर घेतलं आणि जवळपास 2006 ते 2017 पर्यंत त्याचं सेंटरचं काम करून त्याला जसं आज आपल्याकडे जाधव साहेबांचं सेंटर तसं त्याचं सेंटर केलं आणि पुढे मग त्याचं डिपार्टमेंट केलं आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर MA कोर्स सुरू केला आणि तिथेच पुढे मग छत्रपती शिवाजी महाराजांचं विजन अँड मिशन अँड नेशन बिल्डिंग असा एक आम्ही अतिशय छान असा MA असा कोर्स केलेला आहे, ज्याचा आता पुणे विद्यापीठात भारतीय विद्यार्थीसह 3 परराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासत आहेत. आणि म्हणून हे जे आहे मी हे यासाठी सांगतोय की मला जी ऊर्जा मिळाली शाहू महाराजांचं बघून, जेव्हा मला निलेशने सांगितलं की त्या ठिकाणी सर पण येणार आहेत, मला खूप आनंद झाला. मला शाहू महाराज तुम्हाला नतमस्तक होतो मी, कारण हा जो विचार आहे, हे जे परिवर्तनाचं साधन आहे, हे केवळ साधन नसून एक खऱ्या अर्थाने नवी पिढी घडणारं एक मंच आहे. म्हणून मी आयोजकांचं, संयोजकांचं, विशेषतः पुढारीकार सर्व जी मंडळी आहे सर्वांचं मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या मुख्य विषयाला आपल्याकडे येतो.
आज इराण, इस्रायल, अमेरिका जो संघर्ष आहे, या संघर्षाच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या पातळी, विशेषतः 28 फेब्रुवारी ते आज पावे तो वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवरून आपण त्याचं चित्रीकरण वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या बघत असतो. परंतु संरक्षण आणि सामरिक विषयाचा शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आम्हाला काही सैद्धांतिक मांडणी आम्हाला करावी लागते. आणि ती सैद्धांतिक मांडणी करत असताना काही जे थेरीज आहेत, या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या थेरीज आहेत, त्या थेरीजचा जर तुम्ही आधार घेतला तर तुम्ही जे हायपोथेसिस डेव्हलप करतात त्या हायपोथेसिस डेव्हलपला व्हेरीफाय करण्यासाठी ते कामे येतात. आणि म्हणून हन्स मार्गन्थो यांचे जे रिअलिस्ट जो अप्रोच आहे, त्याला यथार्थवाद जो म्हणतो, त्यांचं असं म्हणणं आहे की हन्स मार्गन्थो आणि केनेथ वॉल्स यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक राष्ट्र आपल्या सुरक्षेसाठी आणि शक्तीसाठी कार्य करते. म्हणजे इच वन टेक एफर्ट्स टू स्ट्रेंथन इट्स ओन कॅपॅसिटी. म्हणजे प्रत्येक देश जो आहे तो आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी, आपल्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी काम करतो. आणि म्हणून आजचा जो संघर्ष आपण पाहतो इराण, इस्रायल आणि अमेरिका, हा त्या चौकटीमध्ये आपल्याला पाहता येईल. पुढे एक सिक्युरिटी डिलेमा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. एका देशाची सुरक्षा वाढवण्यासाठी कृती ही दुसऱ्या देशासाठी धोका ठरतो. उदाहरणार्थ इराणचा जो परमाणु कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम इस्रायलला धोका वाटतो आणि म्हणून इस्रायल इराणवर काउंटर करतं आणि त्याला प्रति काउंटर इराण इस्रायलवर करतं. म्हणजे हा एक सिक्युरिटी डिलेमा आहे की एखाद्या राष्ट्राने प्रगत जर व्हायचं असेल तर शेजारी राष्ट्र त्याला काउंटर करतं आणि त्याला काउंटरला प्रति काउंटर तो राष्ट्र करतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे इराणने ज्यावेळेस आण्विक कार्यक्रम सुरू केला त्याची भीती इस्रायलला वाटली आणि इस्रायलने त्याच्यावर काउंटर केलं आणि त्याचं एक जे काही आपण बघतोय ते म्हणजे सध्याचं अरब देशातला हा किंवा वेस्ट पश्चिम आशियामधील हा संघर्ष पाहायला मिळतो. दुसरं तिसरी एक थिअरी ज्याला म्हणतो कन्स्ट्रक्टिव्हिझम, त्याला म्हणजे अलेक्झांडर वेंडेट यांच्या मते प्रत्येक राष्ट्राची ओळख आणि विचारसरणी ती महत्वाची असते. आणि म्हणून इराणच्या इस्लामिक क्रांतीनंतर आपल्याला असं दिसेल की त्या ठिकाणी जेवढेही बाकी देश आहेत त्याला त्या ठिकाणी विरोध करतात. आणि म्हणून कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये अलेक्झांडर वेंडेट असेल किंवा केनेथ वॉल्स असेल किंवा इतर मार्गन्थो असतील किंवा इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरची जेवढी थिअरीज आहेत, या थिअरीजचा जर आपण असा अभ्यास केला तर याचे जे मूळ आहे, या मूळ म्हणजे त्या राष्ट्राची वेगवेगळे वैचारिक लढाई, लष्करी शक्ती आणि स्वतःचं अस्तित्वासाठी ती राष्ट्र काम करतात. आणि म्हणून आपल्याला या तिन्ही सिद्धांताचा जर नीट विचार केला तर सध्याचं अमेरिका, इराण, इस्रायल जो संघर्ष आहे तो संघर्षाचं अनालिसिस आपल्याला करता येईल. आणि म्हणून थोडंसं जर आपण इतिहासाच्या पार्श्वभूमीवर गेलो तर आपल्याला असं दिसेल की सुरुवातीला तो विषय सुरू करण्यापूर्वी थोडं आपण 200 वर्ष जर मागे गेलो तर आपल्याला असं दिसेल की या गेल्या 200 वर्षामध्ये विशेषतः जे इनोव्हेशन युरोपमध्ये झालं, जे इनोव्हेशन, जी क्रांती जी झाली युरोपमध्ये जी क्रांती झाली त्याला प्रत्युत्तर वेगळ्या पातळीवर दिलं गेलं. परंतु काही सैद्धांतिक मांडण्या पुढे आल्या. एक म्हणजे एटी महान जे आहेत त्यांनी असा सिद्धांत मांडला की जो कोणी हु कंट्रोल सी कंट्रोल द वर्ल्ड, जो कोणी समुद्रावर कंट्रोल करेल तो जगावर अधिराज्य करेल. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ब्रिटिशची नेव्हीने ज्या पद्धतीने जग कंट्रोल केलं त्यामुळे संपूर्ण त्यांच्या आधिपत्याखाली होतं. मॅकेंडर्स हार्टलँड थिअरी यांनी सांगितलं की हु कंट्रोल युरोशिया, म्हणजे जो युरोशियामध्ये कंट्रोल करेल तो संपूर्ण जगावर त्या ठिकाणी राज्य करेल. आणि म्हणून पहिलं युद्ध, दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध आणि आता सध्याचं रशिया युक्रेन संघर्ष, कारण तो युरोशिया इज अ हार्टलँड ऑफ वर्ल्ड. आणि तिसरं असं दिसतंय की डुएट असं म्हणतो की जो स्पेसवर कंट्रोल करेल तो जगावर अधिराज्य करेल. आणि म्हणून एक स्पेस थिअरी मांडतो, एक लँड थिअरी मांडतो आणि एक समुद्राची थिअरी मांडतो किंवा मॅरिटाईम थिअरी मांडतो. या तिन्ही सैद्धांतिक मांडणीत आपल्याला असं दिसेल की आता इराण आणि याचा जो संघर्ष आहे अमेरिका इस्रायलचा, असं पहिलं 200 वर्षामध्ये पहिलं असं एकमेव युद्ध आहे की जिथे लँडचा वापर नाहीये, केवळ स्पेसचा आहे,
ड्रोनचा आहे आणि सायबर हल्ले आहेत. परंतु या स्पेस ड्रोन सायबर हल्ल्यामुळे संपूर्ण जागतिक समूह जो आहे तो या ठिकाणी त्या कचाट्यात अडकलेला आहे आणि म्हणून या युद्धाचे नेमके परिणाम काय असणार आहेत, याच्या पुढे भवितव्य काय असणार आहे. भारतासारखा देश की जिथे 80% आपण तेल आयात करतो, 20% स्टेट ऑफ हॉर्मझून येतं आणि बाकीचं इतर ठिकाणून आपण तेल आयात करतो, अशा भारतासारख्या देशासोबत इतर जी राष्ट्र आहेत यांची काय काय स्थिती होणार आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी ऐतिहासिक मांडणी केली याच्यात हा जो भाग आहे हा समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर इराणची ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडं बघितलं तर आपल्याला असं दिसेल की 79 पर्यंत इराण हा अमेरिकेचा मित्र होता. 79 मध्ये ज्यावेळेस इस्लामिक रिव्होल्युशन झालं त्यावेळेस त्या ठिकाणी इराणच्या विरोधात अमेरिकेने भूमिका घेतली आणि जेव्हा 80 ते 88 8 वर्ष इराक आणि इराण यांचा संघर्ष सुरू झाला त्यावेळेस त्या ठिकाणी याच अमेरिकेने त्या ठिकाणी आर्म्स सप्लाय करून या दोन्ही देशांचा संघर्ष जो 8 दिवस चालला त्या युद्धामध्ये केमिकल बायोलॉजिकल वेपन्सचाही वापर त्या ठिकाणी काही अंश झाला आणि पुढे त्या ठिकाणी ते युद्ध थांबलं. परंतु इस्लामिक राजवटीनंतर संपूर्ण जो पश्चिम आशिया आहे या पश्चिम आशियामध्ये एक जिओ पॉलिटिकल लँडस्केप बदललं. त्याचबरोबर इस्रायल सोबत जे संबंध होते, इस्रायलचा जर तुम्ही नीट ऐतिहासिक अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की इतिहासामध्ये पहिल्यांदा असा एक देश की ज्याच्या सभोवताली सर्व अरब राष्ट्र आहेत. आजही तुम्ही इस्रायलला गेला तर इस्रायलची पॉप्युलेशन फक्त 80 ते 90 लाख आहे आणि त्याच्या सभोवताली संपूर्ण त्या ठिकाणी अरब राष्ट्र आहेत. आम्ही एक प्रोजेक्ट त्यांच्यासोबत केला, सोशल इनोव्हेशन कसं करता येईल. आणि जेव्हा त्या युरोपियन युनियनचा हा प्रोजेक्ट होता, साधारणतः मी जवळपास 3 ते 4 भेटी इस्रायलला दिलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या सायंटिस्ट सोबत बोलत असताना त्यांनी मला एक इनोव्हेशन करत असताना आपण नेमकं काय करतो ते काय करतात आणि 80 ते 90 लाख लोकसंख्या असणारा हा देश कसा जगावर राज्य करतो याचं जर नीट तुम्ही बघितलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये अशा काही प्रथा आहेत की ज्या प्रथांमुळे तुम्हाला एक बॅक्टेरियाला काउंटर तुम्ही करतात. मी म्हटलं कुठली आहे, ते म्हटलं की तुमच्याकडे एखादी व्यक्ती मृत्यू जर पावली तर त्या ठिकाणी ते पारंपरिक पद्धतीने आता स्थिती बदलली आहे परंतु ग्रामीण भागामध्ये लिंबाची जी पालं आहेत त्या लिंबाच्या पालात ती बॉडी त्या ठिकाणी ठेवायची आणि जी लोक येत होत असत परत ती लिंबाची पालं त्या ठिकाणी खात होतं. तर त्याचं त्यांनी अनालिसिस केले की यापासून काय होतं. त्याच्या उलट त्यांनी काय केलं की त्यांच्या एका याच्यामध्ये टेक्स्टमध्ये असं दिसतं की ते एखादा यहुदी जर एक्सपायर झाला तर त्या ठिकाणी जे आपल्याकडे ग्रास सुपर आहेत जे आपण काय म्हणतो त्याला नागतोडे, तर ते नागतोडे जे आहे ते नागतोडे त्या ठिकाणी ते खायचे. म्हणजे आपण जसं लिंबाचा पाला खातो तसं ते यहुदी लोक नागतोडे खायचे. आणि मला त्या लॅबमध्ये घेऊन गेले ते म्हटले की प्रोफेसर खरे आफ्टर 2030 ऑनवर्ड्स युअर कंट्री इज गोइंग टू फेस अ सिव्हिअर चॅलेंजेस फ्रॉम द क्लायमेट चेंज. मी म्हटलं वी हॅव सफिशियंट फूड. ते म्हटले की तुम्ही जे 1 kg चिकन तुम्ही प्रोड्यूस करता त्यासाठी साधारणतः 2.5 किलो फूड ग्रेन्स त्या पोल्ट्री फार्मवर तुम्ही खाऊ घालता तेव्हा तुम्हाला 1 किलो चिकन हे होतं. आणि 2030 नंतर कदाचित या क्लायमेट चेंजमुळे तुमच्या देशाला प्रोटीनची कमतरता भासणार आहे. नॉट ओन्ली इंडिया, अक्रॉस द ग्लोब प्रोटीनची कमतरता भासणार आहे. आणि आम्ही नॉलेज जे आहे ट्रॅडिशनल नॉलेजवरून आयडिया कशा कन्वर्ट केल्या त्यांचं सांगितलं की आम्हाला तुमचा हा रेफरन्स मिळाला आणि आम्ही आता त्या ग्रास सुपर पासून प्रोटीनची टॅबलेट्स तयार करतोय आणि कदाचित काही कालांतराने ते प्रोटीनची टॅबलेट घेऊन जागतिक पटलावर त्या ठिकाणी येणार आहेत. अशा या 80 ते 90 लाख लोकसंख्या असणाऱ्या देशाचं इनोव्हेशन, तिथली टेक्नॉलॉजी, तिथलं तंत्रज्ञान हे विकसित होण्याचे वेगवेगळे डायमेन्शन. परंतु त्याची एक दुसरी उलट बाजू आहे की ते किती अग्रेसिव्ह आहेत, त्यांचं सर्व्हायव्हल कसं आहे याचा जर नीट आपण अभ्यास केला तर थोडक्यात मी एक ग्लान्स तुम्हाला थोडंसं सांगतो आणि पुढे जातो. आता या देशाची स्थापना जी झाली ती 14 मे 1948 झाली. त्याचं जवळपास
1922ला ऑटोमन एम्पायरचं तिथे साम्राज्य संपलं आणि ब्रिटिशांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला दुसरं महायुद्धानंतर आपण एक इस्रायल ज्यूइश लोकांना आपण एक स्वतःची लँड देणार आणि पुढे ते इस्रायलचा ते देश म्हणून मान्यता दिली. परंतु त्या कालखंडामध्ये जवळपास 7 लाख पॅलेस्टाईन त्यावेळेस डिस्प्लेस झाले. पुढे 1956ला सुवेज क्रायसिस झाला. त्या ठिकाणी इजिप्तने त्या ठिकाणी सुवेज कॅनलचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्या ठिकाणी इजिप्तवर अलायन्स जे आहेत म्हणजे ब्रिटिश आणि इतर यांनी हल्ला केला. 1967ला 6 दिवसाचं युद्ध झालं इस्रायलच्या सोबत आणि त्या ठिकाणी इस्रायलने पूर्णपणे जो सिनाई प्रांत आणि गाझा पट्टी जे आहे तिथे आपला कब्जा केला. 1973ला एम किपूर म्हणून ज्याला रमादान युद्ध म्हणतात ते झालं आणि 1982ला लेबनान असं युद्ध झालं. हे सांगण्याचं तात्पर्य काय की पुढे 1982 लेबनानच्या युद्धानंतर तर आतापर्यंत हा जो गेल्या 70-80 वर्षाचा जो प्रवास आहे त्या राष्ट्राचा प्रवास, सभोवतालची पॉलिटिकल सिस्टीम सोबत जिओ पॉलिटिकल सिस्टीम आणि दुसरीकडे इराणमध्ये जेव्हा इस्लामिक क्रांती झाली त्या इस्लामिक क्रांती नंतर 79 नंतर इस्रायलशी त्यांचा संघर्ष झाला आणि पश्चिम आशियामध्ये वरचढ कोण. त्या पश्चिम आशियामध्ये जर आज तुम्ही नीट बघितलं तर आपल्याला असं दिसेल की इस्रायल कडे टेक्नॉलॉजी आहे, इस्रायलकडे त्या ठिकाणी स्वतःचं एक ब्रेन आहे, पैसा आहे, अमेरिकेचा सपोर्ट आहे. परंतु सभोवतालची जी स्थिती आहे ती क्रिटिकल असल्यामुळे त्या ठिकाणी या शेजारी राष्ट्रांशी त्याचा नेहमीच संवाद आणि विसंवाद होत होता. परंतु मधल्या कालखंडामध्ये युनायटेड नेशनसह आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे ज्यावेळेस जग हे बायपोलर होतं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जग हे बायपोलर झालं. पूर्वी पहिल्या महायुद्धानंतर जे विजयी राष्ट्र आहेत त्यांनी लीग ऑफ नेशनची स्थापना केली आणि कलेक्टिव्ह सिक्युरिटी सिस्टीम डेव्हलप केली. म्हणजे पहिलं महायुद्ध झालं 1918 संपल्यानंतर लीग ऑफ नेशनची स्थापना झाली. परंतु लीग ऑफ नेशन दुसरं महायुद्ध हे करू शकलं नाही म्हणून दुसरं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्धानंतर जी विजयी राष्ट्र आहेत त्या विजयी राष्ट्राने युनायटेड नेशनची स्थापना केली आणि हे युनायटेड नेशनच्या स्थापनेसोबतच भारताचं स्वातंत्र्यानंतर भारताने नॉन अलाइनमेंट मुवमेंट कडे लक्ष दिलं. दुसऱ्या दोन्ही महासत्तांना जॉईन न करता आपण एक स्वतःचं अस्तित्व ठेवावं आणि त्यामध्ये नॉन अलाइनमेंट अशी मुवमेंट केली आणि आपण अमेरिकेच्या सोबत न जाता सोव्हिएत संघाच्या सोबत न जाता आपण तिसरा मार्ग सस्टेन केला आणि त्याला नॉन अलाइनमेंट दिली. कालांतराने पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोव्हिएत संघाचं विघटन झालं आणि सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर जागतिक पटलावर जी छोटी देश होती ज्याला सिक्युरिटी अम्ब्रेला होता त्या छोट्या देशांना एक प्रकारे अस्तित्वहीन झालेत. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जे नाटोच्या अंतर्गत जे देश होते त्यांना सिक्युरिटी अम्ब्रेला होती. सिएटो, सॅन्टो, वॉर्सो करार असे जे लष्करी करार होते त्या लष्करी कराराद्वारे त्या ठिकाणी सुरक्षेचा अम्ब्रेला होता. परंतु सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर जागतिक पटलावर साधारणतः 89-90 नंतर अमेरिका एक सोल पॉवर झाली आणि एक सोल पॉवर किंवा एकमेव जागतिक महासत्ता झाल्या कारणाने जी छोटी राष्ट्र आहेत ते छोटी राष्ट्रांनी आपली जिओ स्ट्रॅटेजिक पॉलिसी जी आहे किंवा त्या ठिकाणी बदलली. त्याचबरोबर तंत्रज्ञानात बदल झाला. तंत्रज्ञानात बदल झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जे पहिलं गल्फ वॉर युद्ध झालं त्यावेळेस स्कर्ट्स आणि पॅट्रिक मिसाईलचा वापर झाला आणि त्या स्कर्ट्स आणि पॅट्रिक मिसाईलचा वापर आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी 90-91ला घरी बसून युद्ध कसं असतं ते आपण टीव्हीवर बघितलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण लष्करी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली. टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आली आणि त्यामुळे जी बलाढ्य राष्ट्र आहे त्या बलाढ्य राष्ट्राने आपलं संपूर्ण स्वामित्व जे आहे जे कंट्रोल आहे ते आपल्याकडे केलं आणि त्याचा परिपाक दुसरीकडे हे होत असताना मात्र चीन जो आहे या चीनने आपल्या सुधारणा वेगळ्या केल्यात आणि गेल्या 30 वर्षामध्ये ज्या पद्धतीने चीनने इंजिनिअरिंग क्षेत्रात बदल केलेला आहे म्हणजे जगाच्या पाठीवर आज असा एकही देश नाही की जिथे चीनची वस्तू नाही. एकीकडे अमेरिकेने शस्त्रास्त्रांमध्ये मोठी क्रांती केली. संपूर्ण शस्त्र प्रोडक्शन करायचं, एका ठिकाणी युद्ध लादायचं आणि त्याचं विकायचं आणि तो व्यापार करायचा. परंतु त्याच्या उलट चीनने मात्र गेल्या 30 वर्षामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली आणि त्याचा परिणाम म्हणून आता एक मागच्या आठवड्यामध्ये स्वतः अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहेत ते डोनाल्ड ट्रम्प चीनला गेलेत आणि त्यावर वेगवेगळ्या मी त्याच्यावर भाषण नंतर करणार आहेत. परंतु
अशा पद्धतीने जागतिक पटलावर दोन ग्रेट पॉवर आपल्याला पाहावयास मिळतात. आणि म्हणून हे जे संघर्ष आहेत, या संघर्षाची जी पार्श्वभूमी आहे ही आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. या सर्व गोष्टीचा जर आपण नीट अभ्यास केला तर 1950 मध्ये जी परिस्थिती होती त्या 1950च्या परिस्थितीनंतर 80 ते 88 जे 8 वर्ष युद्ध झालं, त्या युद्धामुळे एक थेअरी ऑफ डिटरन्स जे आहे, आम्ही संरक्षण याच्यामध्ये थेअरी ऑफ डिटरन्स म्हणजे प्रतिरोध कसा करायचा, शत्रू राष्ट्राला आपण शस्त्राचा वापर न करता त्या ठिकाणी भयभीत कसं करायचं याचं आम्ही त्याला शिकवतो. तर ते थेअरी ऑफ डिटरन्सचं ऍक्सिस ऑफ रेसिस्टन्स मध्ये त्या ठिकाणी इराणने वापरले आणि इराणने 80-88 नंतर लेबनॉनमध्ये हिजबुल्ला एक प्रॉक्सी संघटना केली, इस्रायलच्या विरोधात हमास ही प्रॉक्सी संघटना केली आणि येमेनमध्ये हुती केली. म्हणजे तुम्ही जर नीट मॅप बघितला तर तुम्हाला असं दिसेल की इस्रायलच्या सभोवताली जी शिया कम्युनिटी आहे त्यांच्यासाठी खरं म्हणजे मी त्या ठिकाणी लेबनॉनच्या त्या पूर्ण नॉर्थ बॉर्डरलाही जाऊन भेटी दिलेल्या आहेत. प्रचंड अस्वस्थता, म्हणजे हे 2019ची गोष्ट सांगतो, कोविड पूर्वी प्रचंड अस्वस्थता. तुम्ही त्यावेळेस इस्रायलच्या कुठल्याही शहरात गेला, हैफाला गेला किंवा दुसऱ्या कुठल्याही जेरुसलमला गेलात तरी अशी साधारणतः नैसर्गिक त्याला भीती तुम्हाला असं वाटतं की कधी काही होऊ शकतं, इतकं त्या ठिकाणी अनस्टेबल वातावरण. आणि म्हणून तुम्हाला हे जी 3 संघटना आहेत त्या 3 संघटनाद्वारे लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, त्यानंतर इस्रायलमध्ये हमास, पॅलेस्टाईन, त्याचबरोबर येमेनमध्ये हुती, आणि या संघटनेला काउंटर करण्यासाठी इस्रायलने वेळोवेळी त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ले किंवा इनडायरेक्टली हल्ले केले. आता हे सर्व सुरू असताना 2015 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी एक JCPOA ज्याला म्हणतो जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन असा एक करार केला आणि 2015 मध्ये P5+1 ज्याच्यामध्ये जे युनायटेड नेशन आहे, युनायटेड नेशन मध्ये जे परमनंट काउन्सिल मेंबरचे जे 5 सदस्य आहेत त्याच्यामध्ये अमेरिका आहे, फ्रान्स आहे, चीन आहे, रशिया आहे आणि UK आहे, त्याच्या प्लस एक जर्मनी घेतला. P5+1 जर्मनी आणि तो करार केला JCPOA 2015 मध्ये. आणि त्या 15च्या करारामध्ये एक आपल्याला असं दिसेल की बराक ओबामाने खूप अतिशय स्ट्रॅटेजिकली मूव्ह घेतली की इराण जे युरेनियम इन्रिचमेंट करतो आहे, ज्यामुळे इस्रायलला भीती वाटते किंवा अण्वस्त्राचा वापर इराण करू शकेल, ते इन्रिचमेंट कमी करता येईल यासाठी त्यांनी तो करार केला. त्याच्यासाठी ही 5 राष्ट्र त्या ठिकाणी सोबत घेतली, स्वतः जर्मनी सोबत घेतलं आणि इराणने युरेनियम इन्रिचमेंट कार्यक्रम थांबवावा यासाठी प्रयत्न केले. आणि त्याच्या बदल्यात इराणने जे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे त्यांना त्या न्यूक्लिअर बेसिसवर तिथे व्हिजिट करण्यासाठी अलाव केलं आणि त्याचबरोबर त्याची इन्स्पेक्शनसाठी मान्यता दिली. आणि त्याच्या बदल्यामध्ये इराणला काय मिळालं, इराणला जे इकॉनॉमिक सँक्शन्स होते ते सँक्शन्स रिलीज केलेत आणि ते सँक्शन्स रिलीज केल्यामुळे इराणची इकॉनॉमी समहाऊ सस्टेन झाली. परंतु हे होत असताना 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा सत्तेवर आले त्यांनी हा JCPOA मधून माघार घेतली. म्हणजे आज जे आपल्याला तुम्हाला युद्ध दिसतं आहे याचा सर्वात महत्वाची जी कळीचा जो मुद्दा आहे तो म्हणजे या JCPOA मधून त्यांनी 2018 मध्ये माघार घेतली आणि पुन्हा इराणवर सँक्शन्स लादले आणि परिणामी इराण अमेरिका संघर्ष हा पुढे सुरू झाला. आणि 2018 मध्ये त्यांनी ज्यावेळेस संघर्ष म्हणजे ते JCPOA मधून अमेरिकेने माघार घेतली, त्यावेळेस माघार घेत असताना त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी सँक्शन्स लादलेत आणि सँक्शन्स लादल्यानंतर इराणची आर्थिक स्थिती अधिक खालावली. परंतु इराणचं जे कल्चर आहे, इराणची संस्कृती जी आहे, इराणचा जो इतिहास आहे, आपण जर नीट अभ्यासला तर गेल्या 5 वर्षापूर्वीच त्यांचं अस्तित्व आहे. इनफॅक्ट भारत इराण संदर्भात म्हणजे जी सामरिक जे संबंध आहेत, वेळोवेळी इराणने भारताला सपोर्ट केलेला आहे. मध्यंतरी आपल्या 80च्या दशकामध्ये 90च्या दशकामध्ये ज्यावेळेस पाकिस्तानने भारताविरुद्ध एक मोहीम उघडली होती काश्मीरच्या नावाने आणि युनायटेड नेशनमध्ये एक ठराव आणला होता आणि तो ठराव आणल्यानंतर इराणला सांगितलं की तुम्ही त्या सर्व अरब देशांनी एकत्र येऊन भारताविरुद्ध मोहीम उघडली होती.
त्या ठरावाच्या विरोधात जेव्हा संपूर्ण चर्चा होऊ लागली त्यावेळेस आपले परराष्ट्र खात्याचे मंत्री दिनेश सिंग हे एम्समध्ये ऍडमिट होते. तसेच त्यांना ऍडमिट असताना सुद्धा पंतप्रधान नरसिंहराव यांनी त्यांना इराणला पाठवलं आणि इराणला सांगितलं की तुम्ही हा जो ठराव आहे युनायटेड नेशनमध्ये तुम्ही हा ठराव येता कामा नये. आणि इराणने त्या ठिकाणी भारताची भूमिका घेतली. तो ठराव म्हणजे संपूर्ण तयारी झाली होती परंतु वेळेवर ते इराणने माघार घेतली आणि ती माघार घेऊन त्या ठिकाणी इराणने भारताची बाजू मांडली. आणि म्हणून भारत इराण याचे सामरिक सांस्कृतिक ऐतिहासिक असे संदर्भ आहेत. त्याचबरोबर मधल्या काळात आमच्याकडे पुणे विद्यापीठात साधारणतः माझ्याकडे जवळपास मी गेल्या 14 वर्षापासून त्याचा संचालक आहे. 106 देशांची 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि सर्वात जास्त विद्यार्थी आपण मधल्या काळात येत होती ती इराणची येत होती आणि त्याच्यामध्ये ऑइल फॉर एज्युकेशन ही स्ट्रॅटेजी होती. म्हणजे आपण त्यांच्याकडनं तेल घ्यायचं आणि आपण त्यांना एज्युकेशन द्यायचं. आणि म्हणून तुम्ही आज जर इराणमध्ये गेलात तर वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सर्वात जास्त जी अधिकारी असतील काउन्सिल जनरल असतील किंवा काही असतील तर ते पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी. आणि म्हणून सांस्कृतिक जो ठेवा या भारत आणि इराणमध्ये तो असल्या कारणाने इराणच्या बाबतीमध्ये आपला जे संघर्ष आहे हा नीट समजून घेतला पाहिजे. त्याच्यासोबत हे करत असताना इस्रायलची तशी भूमिका मी पुढे त्याच्याशी बोलतो. परंतु हे जे JCPOA नंतर माघार घेतल्यानंतर 2023-26ला ते आज पावे तो हा जो हमास आणि इस्रायल युद्ध जेव्हा सुरू झालं त्यावेळेस तुम्हाला कदाचित लक्षात येत नसेल की इस्रायलने जवळपास 60,000 हमासच्या नावाने त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. म्हणजे जे काही 23 ते 26च्या कालावधीमध्ये जे युद्ध सुरू होतं आणि ज्या पद्धतीने इस्रायलने मानवी हक्कांचं उल्लंघन केलं. म्हणजे आम्ही मध्य काळामध्ये ज्यावेळेस काउंटर ऍक्शन नॉर्थ ईस्टमध्ये आपली सेना करत असेल किंवा काश्मीरमध्ये टेररिस्टच्या विरोधात आपण कारवाई करत असेल तर हीच आंतरराष्ट्रीय पातळी हीच लोक त्या ठिकाणी मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे म्हणून मोठ्या आवाजाने ओरडत होती. परंतु इथे मात्र 60,000 लोक त्या ठिकाणी मारली गेलीत आणि त्याच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर हा कुठेही चर्चा नाही. त्याचा एक द्वेष त्याची एक दाहकता इराणसह सर्व मुस्लिम राष्ट्रांना असल्या कारणाने हा जो संघर्ष आहे हा संघर्ष हा अधिक टोकावर गेला. त्यानंतर एप्रिल 2024 म्हणजे 23-24ला खऱ्या अर्थाने प्रॉक्सी युद्ध सुरू झालं आणि हमास इस्रायल हे युद्ध जे आहे या युद्धामध्ये 60,000 पेक्षा तर लोक मारली गेली. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी झाला त्याचाही आपल्याला नीट संरक्षण चौकटीत अभ्यास करावा लागेल. एप्रिल 2024 मात्र एक पहिल्यांदा अशी घटना झाली की सिरियामध्ये राजधानी दमास्कस आहे. आता सिरियामध्ये हुती नावाचे जे गट आहे तो इराण स्पॉन्सर असल्या कारणाने इराणच्या कॉन्सुलेटवर हल्ला केला आणि IRGCचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी मारले गेले. आणि त्याला काउंटर म्हणून पहिल्यांदा इराणने डायरेक्ट ड्रोन हल्ले इस्रायलवर पाठवले. तुम्ही कदाचित टीव्हीला बघितले असतील की ज्या पद्धतीने एकाच याच्यात आणि ज्यावेळेस ड्रोन हल्ले झालेत त्यावेळेस लोकांनी सांगितलं की आता इराण संपणार. आणि मी माझी त्याच पुढारी चॅनलवर माझी मुलाखत त्यावेळेस दिली होती की इराण सर्व संरक्षण विषय सांगत होते की इराणचं अस्तित्व आता नष्ट. मी म्हटलं की इराणकडे असणारी जी काही सांस्कृतिक वारसा आहे म्हणजे त्या ठिकाणी जी काही राज्य आहेत साधारण 25 ते 26 त्या ठिकाणी जेवढी राज्य आहेत त्यांची जी सैनिकी शक्ती आहे त्यांना त्या ठिकाणी पूर्ण अधिकार डिसेंट्रलाइज आहे. म्हणजे उद्या नतान्सवर जर हल्ला झाला जिथे आण्विक शस्त्राचा मोठा साठा आहे तर नतान्सच्या त्या राज्यामधले जेवढेही पदाधिकारी आहेत त्यांना फुल पॉवर त्या ठिकाणी आहे ते हल्ला करू शकतात शत्रू राष्ट्रावर. आणि म्हणून डिसेंट्रलाइज असल्यामुळे 28 फेब्रुवारीला आयतुल्ला खोमेनी ते जे त्यांचे प्रमुख आणि त्यांच्या फॅमिलीला हे मारूनही त्या ठिकाणी आज इराण सस्टेन होत आहे. त्याचं सर्वात महत्वाचं कारण त्यांच्याकडे असणारी ड्रोन टेक्नॉलॉजी आणि त्यांच्याकडे असणारं क्षेपणास्त्र टेक्नॉलॉजी. म्हणजे अंडरग्राऊंड त्यांच्याकडे जवळपास 3,000 पेक्षा बॅलिस्टिक्स मिसाईल्स आहेत आणि त्या बॅलिस्टिक्स मिसाईल इंटरकंटिनेंटल बॅलिस्टिक्स मिसाईल आहेत. आजही म्हणजे असं वाटत होतं की इस्रायलकडे असणारं आयरन डोम आहे त्या आयरन डोम छेदू शकत नाही परंतु ते यशस्वीपणे छेदले गेले. काल परवा मी जेव्हा एक न्यूज ऐकली 8,000
कोटी रुपयाचं नुकसान आयरन डोमचं त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची जे हायफाज शेजारी तिथे जे स्ट्रॅटेजिक बेस आहे तिथे हल्ला केलाय, परंतु त्याचं विश्लेषण मीडिया करत नाही, परंतु इराणने तेही भेदलेलं आहे. आणि म्हणून इराणकडे बघण्याचा जो दृष्टिकोन जागतिक पटलावर लोकांचा होता तो त्या ठिकाणी गेला. एक तुम्ही विचार करा की एखाद्या राष्ट्राचं राष्ट्रप्रमुख सहकुटुंबासह एखाद्या म्हणजे जसं अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीला एका रात्रीत घेऊन आलात, नंतर ग्रीनलँड मागितलं, नंतर नाटोमधून विड्रॉ केला आणि संपूर्ण जगावर आमचं मागा ज्याला म्हणतो मेक इन अमेरिका फर्स्ट जो काय त्यांचा स्लोगन आहे, या स्लोगनच्या मुळे संपूर्ण ट्रम्प प्रशासनाने जागतिक पटलावर आपली हेजेमनी जी आहे लष्करी दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सत्य आहे की अमेरिका आजही ग्रेट पॉवर आहे. अमेरिकेची जी इकॉनॉमी आहे जवळपास $30 ट्रिलियन आहे. चीनची साधारणतः जवळपास $18 ते $19 ट्रिलियन आहे. त्याच्यानंतर जपान आणि जर्मनी आहे. आणि जपान, जर्मनी आणि चीन इतरांची जरी एकत्र केली तरी ग्रेट पॉवर जे आहे ते म्हणजे फक्त चीन आणि अमेरिका आहे. या $30 ट्रिलियन असणारी ही जी अर्थशक्ती आणि लष्करी शक्ती, हेही खरं आहे की आजही जर अमेरिकेने विचार केला की संपूर्ण जगाचा नायनाट जर करायचा असेल तर 30 मिनिटांमध्ये संपूर्ण जगाचा नायनाट अमेरिका करू शकतो. एवढी अण्वस्त्र आणि शस्त्र त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे अमेरिकेचा जो आरोगन्स आहे, लष्करी शक्ती आणि लष्करी शक्तीसोबत आर्थिक शक्ती, ते जरी खरं असेल तरी अमेरिकेची जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे म्हणजे तिथले टेक्नोक्रॅट्स ते इंडियन आहेत. तिथे मॅन्युफॅक्चर सेक्टर मधले सर्व इक्विपमेंट चायनीज आहे. तिथला जो सप्लाय सेक्टर जो आहे तो चायनीज आणि इंडियनवर आहे. तिथे अमेरिका देशाची इतिहास हा 400 वर्षाचाच आहे. म्हणजे हे फॅक्टर त्याला तेवढे अनुकूल नाही जेवढे ट्रम्प प्रशासनाला वाटतात. आणि म्हणून अमेरिकाच्या संदर्भामध्ये जर तुम्ही हे नीट अनालिसिस केलं, हे जे युद्ध आहे या युद्धामध्ये निश्चितच काही अंशतः मी असं म्हणणार नाही की इराणने त्या ठिकाणी विजय प्राप्त केला. कारण जर ट्रम्प प्रशासन म्हणजे तुम्ही दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास बघितला असेल तर दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासामध्ये आण्विक शस्त्रांचा वापर होणार नाही अशी भीती त्या ठिकाणी होती. परंतु हिरोशिमा आणि नागासाकीवर 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945ला त्या ठिकाणी बॉम्बचा वर्षाव केला. आणि तोच अमेरिका जपानचं स्वामित्व घेऊन आज पावे तो जपानची सिक्युरिटी अमरेला पूर्ण अंकित केलेली आहे. म्हणजे हे आपलं त्याचा इतिहास आहे. आणि म्हणून इराणने सुरुवातीपासूनच इस्रायलवर विश्वास ठेवला नाही, अमेरिकेवर विश्वास ठेवला नाही आणि स्वतःची एक कॅपॅबिलिटी केली. तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की गेले 200 वर्षामध्ये पश्चिम आशियामध्ये जर खरं जास्त इनोव्हेशन झालं असेल तर ते इराणमध्ये. जवळपास 90% पेक्षा तिथल्या महिला साक्षर आहेत. जवळपास 90% पेक्षा महिला तिथले साक्षर आहेत. जवळपास तुम्ही सर्वात जास्त म्हणजे क्षेपणास्त्रांच्या मध्ये आणि असा एकमेव राष्ट्र आहे की ज्याला शांशन असून तो सस्टेन झाला. म्हणजे शांशन ह्या अमेरिकेच्या नाहीत, शांशन ह्या वेगवेगळ्या म्हणजे त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी आयात निर्यात करू शकत नाही, त्या वस्तू पाठवू शकत नाही, तरी तो राष्ट्र सस्टेन होऊ शकला. याचं जे अनालिसिस आहे हे जर तुम्ही नीट बघितलं तर त्यामुळे त्याचं सस्टेन ज्या अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या या ठिकाणी तो सस्टेन झाला. आणि म्हणून या ठिकाणी हा जो हल्ला झाला हा हल्ला म्हणजे हे जे युद्ध आहे हे आपल्याला नीट लक्षात घेतलं पाहिजे. हे पहिलं असं जागतिक पटलावर युद्ध आहे की जमिनीवर नाही, हे स्पेसवर आहे. डुएट ज्याचा मी मगाशी मुद्दाम उल्लेख केला की जो कोणी स्पेसवर कंट्रोल करेल तो त्या ठिकाणी यश प्राप्त करेल. आणि म्हणून आज ड्रोन म्हणजे रशियाला ड्रोन पुरवणारं इराण आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये बरीचशी जी ड्रोन्स जी आहेत ती ड्रोन्स इराणने दिलेली आहेत, तुर्कीने रशियाला दिलेले आहेत आणि त्यामुळे समहाव रशिया सस्टेन त्या ठिकाणी होते. आणि म्हणून या ठिकाणी इस्रायल, अमेरिका, इराण हा अभ्यास करत असताना त्यांच्याकडे मुस्लिम राष्ट्र म्हणून न बघता त्यांचे जे प्रश्न आहेत त्याकडे आपण नीट बघितलं पाहिजे आणि त्याचे परिणाम आपल्यावर काय होणार आहेत त्याचा मी नंतर त्या ठिकाणी बोलणार आहे. परंतु एक आपली जी भारतीय मानसिकता आहे तसं न बघता इस्रायलकडे आपल्याकडे जवळपास $10 अब्ज आपला व्यवहार आहे. आपण इस्रायललाही सोडू शकत नाही. तिथली क्रिटिकल टेक्नॉलॉजी
आयरन डोन पासून तर मोठी टेक्नॉलॉजी आपण त्या ठिकाणी घेतो आणि म्हणून इस्रायल त्या ठिकाणी आपल्याला सोडता कामा नये. अमेरिकेकडनं आपले 4 मिलिटरी फाउंडेशन करार आहेत, त्याचबरोबर कॉडचे इतर बाकी स्ट्रॅटेजिक अलायन्स आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने एक सैद्धांतिक मांडणी करावी लागते आणि म्हणून तुम्हाला या युद्धाकडे बघणं गरजेचं आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायलने हिजबुल्ला नेत्यांचा खात्मा केल्यावर जवळपास 180 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर घेतला आणि पुढे जे 12 दिवसाचं युद्ध जून 2025 ला झालं, त्या 2025च्या युद्धाचं सर्वात महत्वाचं जे 12 दिवसाचं युद्ध झालं, पुढे ती सीजफायर झाली. परंतु पहिल्यांदा अमेरिकेने नतांज, फार्दो आणि इरफान या 3 जे इराणचे जे आण्विक स्थळ आहेत त्या आण्विक स्थळावर हल्ले केले पहिल्यांदा. म्हणजे जागतिक पटलावर आपण एक असे निर्बंध आहेत की शक्यता कुठल्याही राष्ट्राने ज्या ठिकाणी आण्विक शस्त्राचे असतील किंवा जिथे टेस्ट घेतल्या किंवा जिथे बेस असतील तिथे हल्ले होता कामा नये. परंतु अमेरिकेने त्यावेळेस त्या ठिकाणी हल्ले केले, इस्रायलने केले अमेरिकेच्या सपोर्टने, आणि त्यामुळे इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये बॅलिस्टिक्स मिसाईल आणि त्या ठिकाणी ड्रोनचा तुम्हाला मोठा चेंज दिसतो. आता प्रश्न पुढे फेब्रुवारी 2026 ते आतापर्यंतचे नेमकं काय झालं आणि पुढे काय होईल या ठिकाणी सांगतो. 2024चं जे युद्ध होतं ते शॅडो वॉर होतं, त्याच्यामध्ये ओपन मिसाईल्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजी होते. परंतु आता 2026चं जे आहे हे फुल फ्लेश न्यूक्लिअर साईटवरचं एक युद्ध आहे. कदाचित याचा एक रिफ्लेक्शन हे म्हणजे जर ट्रम्प प्रशासनाने ठरवलं आणि ते जर त्या मार्गाने गेलं तर कदाचित आण्विक शस्त्रांचाही वापर होऊ शकतो. परंतु इथे तुम्हाला अमेरिका आणि इस्रायल यांची जी स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे, या स्ट्रॅटेजिक अलायन्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा होते. परंतु हे होत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे की तिसरं महायुद्ध होता कामा नये. तिसरं महायुद्धच्या सोबत म्हणजे तिसरं महायुद्ध होणार नाही असं आपण गृहीत धरलं, पण जर समजा झालंच आणि ज्याच्यात आण्विक शस्त्रांची मोठी शक्यता आहे, त्यावेळेस नेमकं आपण कशा पद्धतीने काउंटर करणार आणि जग कुठल्या पातळीवर जाणार याचं फार गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आता या संपूर्ण ही जी पार्श्वभूमी आहे याचं जो स्टेटस आहे आजचा, एक तर एप्रिलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आम्ही आता मध्यंतरी घोषणा दिली होती की इराणची स्थिती आम्ही पाषाणयुगात करणार, म्हणजेच त्या ठिकाणी अण्वस्त्राचा वापर करणार किंवा मोठी टेक्नॉलॉजीचा त्या ठिकाणी वापर करणार. नंतर दुसऱ्या दिवशी लगेच सीज फायर केलं, परत त्या ठिकाणी नेव्हल ब्लॉकेड केला, त्याला काउंटर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ त्या ठिकाणी कंट्रोल केलं. आणि आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अशी एक सामुद्र दुनिया आहे की जिथून 20% जगाला त्या ठिकाणून त्याचा निर्यात ऑइलची होते. भारत आपलं सरकार जे आहे जवळपास आपण 80% पेट्रोलियम साठे LPG पासून इतर सर्व रशियाकडनं घेतो, इराणकडनं घेतो, इतर राष्ट्रांकडून घेतो. आणि जी स्टेट ऑफ हॉर्मुझ हे एक असं प्लेस आहे की त्या ठिकाणी संपूर्ण आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार स्टेट ऑफ हॉर्मुझचा कंट्रोल हा इराणचा आहे. आणि त्याला मग ब्लॉकेड, नेव्हल ब्लॉकेड अमेरिकेने केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा असं दिसतंय की तुम्हाला संपूर्ण जो ब्लॉकेड आहे, डबल ब्लॉकेड असल्या कारणाने जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, एनर्जी क्रायसिस आहेत, याच्यावर मोठे प्रश्न येणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी एक म्हणजे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसतील. त्याच्यात सर्वात महत्वाचं हे जे आहे यामध्ये या युद्धाचं वैशिष्ट्य जे आहे त्या नेव्हल ब्लॉकेड पहिल्यांदा झालं आणि नेव्हल ब्लॉकेडमध्येच स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड झाल्यामुळे याची परिणाम काय होणार आणि भारताचे याचे काय परिणाम होणार याविषयी थोडंसं बोलतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 80% आपण पेट्रोलियम पदार्थ आयात करतो, 20% हे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून येतात आणि जवळपास इस्रायल सोबतही आपले $10 अब्ज करार आहेत. म्हणजे भारत सरकारला इराणही हवा आहे, अमेरिकाही हवा आहे, इस्रायलही हवा आहे, रशियाही हवा आहे आणि चीनही हवा आहे. आणि या संपूर्ण स्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर एक नीट लक्षात घेतलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय पटलावर कोणीही कोणाचा शत्रू नसतो,
कोणी कोणाचा मित्र नसतो, फक्त राष्ट्रीय हित असतं. आणि म्हणून स्ट्रॅटेजिकली आपण आपलं नॅशनल इंटरेस्ट कसं बघतो त्याच्यावर आपले सर्व ध्येय धोरण आहेत. परंतु हे करत असताना इस्रायलकडचं जे आपलं तंत्रज्ञान, विशेषतः शेतीचं तंत्रज्ञान असेल, क्रिटिकल टेक्नॉलॉजी असेल आणि संरक्षण साधन सामुग्री आहेत, या $10 अब्ज आपण करायचं काय किंवा पुढे याचं काय होणार हा प्रश्न आहे. त्याचबरोबर इराणमध्ये जे चाबार बंदर आहे तिथे आपली इन्व्हेस्टमेंट आहे. तर चाबार बंदराद्वारे आपल्याला एक डायरेक्ट लिंक होणार होती आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये INSTC त्या कॉरिडॉर आपण पूर्ण देवाणघेवाण करणार होतो. अशा दोन्ही याच्यामध्ये भारत त्या ठिकाणी अडकलेला आहे. म्हणजे चीन अमेरिकेसोबत इस्रायल सोबत $10 अब्ज आपला स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे. दुसरीकडे इराणमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट आहे, आपले सांस्कृतिक संबंध आहेत, कल्चरल टायज आहेत आणि तोच बरोबर चाबार बंदर जे आहेत ते आपल्याला चीनला काउंटर करण्यासाठी ते फार महत्वाचं होतं. तिथे आपली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे याकडे बघणं गरजेचं आहे. आणि इराणची जी मदत आहे, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की या इव्हेंट रिझॉल्युशन जेव्हा मध्ये आणले त्यावेळेस पाकिस्तानच्या विरोधात इराणने भूमिका घेतल्यामुळे इराणचे आपले अतिशय स्ट्रॅटेजिकली चांगले संबंध आहेत. आणि आजही इराण होर्मुझचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस इराण त्या बाबतीमध्ये अतिशय सॉफ्ट अशी भूमिका घेतो की भारताविरुद्ध आमची कुठलीही भूमिका असणार नाही. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी शक्यता या 2-3 राष्ट्रांमध्ये समन्वयकाने हा प्रश्न कसा सुटेल यासाठी आपला प्रयत्न आहे. जागतिक सुरक्षेवर काय परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रचंड अशा इंधनाची कमतरता तुम्हाला जाणवेल. आज खरं म्हणजे $111 आजचा $115 पर बॅरल असा रेट असेल. मी 28 फेब्रुवारीला सांगितलं होतं की $130 पर बॅरल हा रेट जाऊ शकतो आणि त्यावेळेस जागतिक याच्यावर 0.5% GDP वर इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि आता आपल्याला साधारणतः 115 पण जात, कदाचित अजून आपले हे $130 पर बॅरल डॉलरचं तर रेट होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे जागतिक पातळीवर भारतासह ऊर्जा संकट त्या ठिकाणी भयावह होणार आहेत. युरोपीय राष्ट्र जे आहेत यांच्यामध्ये मतभेद आहेत. युरोपियन राष्ट्रांना या ठिकाणी आपलं महत्व ते जे आहे ते कमी केलेलं आहे, कारण अमेरिकेने नाटोमधून विड्रॉ केलेलं आहे. आणि जे युरोपियन युनियन जे आहे त्यांचं रशिया युक्रेन युद्धामध्ये जी भूमिका अमेरिकेने घेतली पाहिजे ती न घेतल्यामुळे युरोपियन राष्ट्रांची सुरक्षेचा प्रश्न असल्या कारणाने युरोपियन राष्ट्रांमध्ये मतभेद आहेत. आणि ही जी आंतरराष्ट्रीय पातळीवर फेल्ड डिप्लोमॅसी आहे आणि हमास इस्रायल जे आहेत याचं नेमकं काय होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. काल परवापर्यंत अशी इराणची मागणी होती, म्हणजे जवळपास 15 पॉईंटची त्याची मागणी, 15 पॉईंट काय सांगणार नाही, परंतु इराणची आता काय मागणी हा प्रश्न सुटू कसा शकतो. इराणची पहिली मागणी आहे की त्यांना सिक्युरिटी गॅरंटी द्यावी. सिक्युरिटी गॅरंटी म्हणजे की स्टेट ऑफ हॉर्मुझचा पूर्ण कंट्रोल इराणचा असावा आणि त्याचबरोबर कुठल्याही राष्ट्राने त्यांच्यावर हल्ला करू नये. दुसरं जे सँक्शन्स आहेत ते रिलीज करावेत, कारण इराणची जी काही बाहेर बँकेत जी काही त्यांची ठेवी आहे सँक्शन असल्यामुळे करोडो रुपयांचे त्यांचे ठेवीज ब्लॉक झालेले आहेत, ती त्या ठिकाणी द्यावीत. इराणचं सार्वभौमत्व मान्य करणे म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझवर त्यांचं आपलं हे करणं. आणि सर्वात महत्वाची त्यांची मागणी आहे युद्धाची भरपाई, ज्याला रिफ्रेशन म्हणतो. की रिफ्रेशन ही कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये युद्धामध्ये जे मारले गेलेत किंवा युद्धामध्ये जे नुकसान झालं त्याची भरपाई विजयी राष्ट्राने देणे आणि ती भरपाई अमेरिकेने द्यावी, अशा पद्धतीचं त्यांची मागणी आहे. ती रिफ्रेशन द्यावं. आणि त्याचबरोबर अमेरिकेने पश्चिम आशियामधून सैन्य कमी करणे. तुम्हाला माहित असेल की अमेरिकेचे जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी लष्करी बेसेस आहेत. मॉरिशस पासून तर कतार असेल, UAE असेल, दुबई असेल, UAE असेल, सौदी अरेबिया असेल, या सर्व राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे बेसेस आहेत, लष्करी बेसेस. आणि म्हणून इराणने जो हल्ला केला तो UAE वर पहिला हल्ला केला. त्याचं कारण का की एक जरी अमेरिकन सैनिक त्या ठिकाणी मारला गेला तर त्याचे परिणाम ट्रम्प प्रशासनावर येतील. तुम्ही पहिल्या गल्फ वॉरमध्ये किंवा नंतर सुद्धा अमेरिकेचे ज्या ठिकाणी सैन्य कारवाई करते त्या ठिकाणी अमेरिकन सैनिक नसतात, ते अलायन्स फोर्सेसचे सैनिक वापरतात. आणि म्हणून त्या ठिकाणी अमेरिकन सैनिकवर टार्गेट करून इराणने UAE वर हल्ला केला, कतारवर हल्ला केला, सौदी अरेबियावर हल्ला केला आणि एकच मेसेज त्यांना द्यायचा होता की आम्ही तुमच्यापर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून इराणला काउंटर करण्यासाठी त्या ठिकाणी
इराणने ते हल्ले केलेत आणि आता इराणची अशी मागणी आहे की इराणने संपूर्ण पश्चिम आशियामधून आपले लष्करी बेसेस कमी करावेत आणि स्टेट ऑफ हॉर्मुजवर पूर्णपणे अधिकार हा इराणचा असेल हे मान्य करावे. आता हे 4-5 प्रामुख्याच्या मागणी पुढे आलेल्या आहेत, त्याच्यासाठी चर्चा होत आहेत. काल आज सकाळची जी बातमी बघितली ती अशी की त्या ठिकाणी म्हणजे मंगळवारी ते हल्ला राष्ट्रपतींनी सांगितलं होतं की ट्रम्प की मी मंगळवारी हल्ला करेल. परत काल त्याने डिक्लेअर केलं की तसं काही करणार नाही, कारण कतार, UAE या राष्ट्रांनी मला रिक्वेस्ट केली आहे आणि मी आता सध्या थांबलेलो आहे, परंतु मी हल्ला कधी करेन हे सांगता येणार नाही. आणि म्हणून अतिशय आपण अतिशय क्रिटिकल वातावरणात आपण युद्धाच्या उंबरठ्यावर आहोत. म्हणजे असं वाटता कामा नये की सर्व शांततेने आहेत, कारण शेवटी सत्ता जी तिथे 2 वर्षांचं त्यांची 4 वर्षाची टर्म आहे, 2 वर्षानंतर त्यांचा एक मॅन्डेट घ्यावा लागतो आणि ट्रम्प यांचं जी लोकप्रियता आहे ही घटून साधारणतः 20% कमी झालेली आणि ती त्यांना 50% मध्ये मेंटेन करायची. तसंच इस्रायलमध्ये जे नेत्यानाहू आहे त्या नेत्यानाहूवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, तिथे त्यांच्याकडे फुल मेजॉरिटी नव्हती, मग त्यांना ते त्याच्यातून बाहेर मार्ग काढायचा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हमासवर हल्ले केले. म्हणजे हे जे एक जसं पॉलिटिकल डायनामिक्स आहे, सामरिक त्याला झालर आहे, परंतु ही पॉलिटिकल डायनामिक आणि म्हणून ते जर त्यांना त्या ठिकाणी हे करायचं असेल, ती मेजॉरिटी त्या ठिकाणी करायचं, त्याच्यासाठी असे लष्करी प्रश्न त्या ठिकाणी त्यांना गरजेचं आहे. अमेरिकेची मागणी अशी आहे की इराणने आण्विक शस्त्रास्त्र विकसित करू नये. आता आपण स्वतः शस्त्रास्त्र विकसित करणे, एखाद्या राष्ट्राच्या अध्यक्षाला रात्रीच उचलून आणणे, ग्रीनलँडला आपण करणे, कॅनडाला सांगायचं की आता आम्ही 51 स्टेट कॅनडा आहे. म्हणजे ही जी हेजेमनी आहे, हा जो अरोगन्स आहे, हा अरोगन्स हा ज्याला ग्लोबल साऊथ म्हणतो, भारताचं जे ग्लोबल साऊथचे जे देश आहेत यांना ते अजिबात पटत नाही. परंतु आपल्याला स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ही करणं गरजेचं आहे. म्हणजे क्रिटिकल टेक्नॉलॉजी जर आपल्याला पाहिजे असेल तर ती पार्टनरशिप आपल्याला फार महत्वाची आणि म्हणून आपल्याला त्यांना सोडताही कामा नये. परंतु ही जी ॲरोगन्सी ही कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. इराणचं त्याने पहिली कंडिशन टाकली की इराणने आण्विक शस्त्र विकसित करू नये. इराणचा क्षेपणास्त्र म्हणजे बॅलिस्टिक्स मिसाईल कार्यक्रम जो आहे तो विकसित करू नये. इराणचं सर्वात महत्वाचं हत्यार जे आहे आज सर्वात महत्वाचं बॅलिस्टिक्स मिसाईल्स आहेत आणि त्याची जी रेंज आहे त्यांनी अजून उघड केली नाही, ती अमेरिकेपर्यंत जाऊ शकतो. इंटर कंटिनेंटल बॅलिस्टिक्स मिसाईल ICBM ज्याला म्हणतो तिथपर्यंत आहे की अमेरिकेच्या कुठल्याही शहरावर त्या पद्धतीने हल्ला करू शकतात, एवढी टेक्नॉलॉजी इराणकडेही आहे. आणि म्हणून ICBMचा कंट्रोल करावा आणि युरेनियम इन्व्हेस्टमेंट जी आहे हे युरेनियम इन्व्हेस्टमेंट करता कामा नये. आणि शेवटचं म्हणजे इराणने हिजबुल्ला, हुती आणि हमास यांच्यानं कुठलाही स्ट्रॅटेजिक सप्लाय करता कामा नये किंवा शस्त्र पुरवठा करून. आता हे सर्व कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे एकीकडे 60 लोक मृत्युमुखी पडलेत, एकीकडे व्यापार गेला, एकीकडे त्यांचे राष्ट्राध्यक्ष मारले गेलेत, सर्व देश विस्कळीत झाला, सँक्शन्स आहेत, त्याचबरोबर नेव्हल ब्लॉकेड आहेत आणि ह्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अतिशय बिकट आणि कळीचे मुद्दे आहेत. याच्याकडे या ठिकाणी याचं नीट विश्लेषण होणं गरजेचं आहे. या युद्धाचं जे भविष्य मला दिसतं ते म्हणजे एकतर गाझा, लेबनान, येमन, इराक येथे प्रॉक्सी वॉर सुरूच राहणार आहेत. इथे कुठलीही शांतता तुम्हाला प्रस्थापित होणार नाही. इराकमध्ये सुद्धा शिया जी कम्युनिटी आहे तिथे आहे, त्या ठिकाणी येमेनमध्ये आहे, लेबनानमध्ये आहे. आणि तुम्ही जर गेलात म्हणजे तुम्ही जर जेरुसलमला गेलात आणि जेरुसलम इज अ होली प्लेस, परंतु एवढ्या होली प्लेसला की जिथे ख्रिश्चनिटी आहे, मुस्लिम्स आहे, यहुदींचं प्लेस आहे, तिथेही तुम्हाला आज अस्थिरता आहे. आणि म्हणून संपूर्ण जग त्या होली प्लेसच्या सभोवताली संपूर्ण त्यांची मानसिकता आहे आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आहे. दुसरा, मिसाईल्सवर ड्रोन याचा वापर ऑकेजनली होणार. आज जरी सीज फायर झाली तरी 8 दिवसाने पुन्हा त्या ठिकाणी ड्रोनचा वापर होणार, त्या ठिकाणी हल्ले होणार आणि ते युद्ध चालूच राहणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सायबर हल्ले जे आहेत, सायबर हल्ले म्हणजे मी मगाशी म्हटलं मला 2 महत्वाचे उदाहरणं त्या ठिकाणी फार भावलीत. एक मी तुम्हाला सांगितलं की इनोव्हेशन इस्रायलने कसं केलं. दुसरं एक त्यांनी मला सांगितलं पेगाससचं नंतर आलं, परंतु त्या सायंटिस्टने आम्हाला एका याच्यात घेऊन गेलात आणि मिटिंग झाली. आम्हाला म्हटलं की स्विच ऑफ युअर मोबाईल. आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी मोबाईल, ॲपलचे मोबाईल होते त्यावेळेस सुद्धा, सर्वांनी मोबाईल स्विच ऑफ केले आणि बाहेर जेव्हा आलो
त्यावेळेस म्हटलं स्विच ऑन युअर मोबाईल. जे आम्ही बोललो ते जसंच्या तसं रेकॉर्ड त्या ठिकाणी. एवढी प्रगत तंत्रज्ञान, एवढं क्रिटिकल टेक्नॉलॉजीमध्ये ज्युईश कम्युनिटी, आणि नुसतं ते ज्युईश कम्युनिटी जी आहे ही केवळ इस्रायलमध्ये नाही तर जगभर, विशेषतः अमेरिकन जे मोठे हुज हू आहेत, दे कंट्रोल युएस इकॉनॉमी, दे कंट्रोल युएस ट्रेड, दे कंट्रोल युएस बिग हे. आणि त्याच्यामुळे संपूर्ण हे जे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न 90 लाखाचा नाही, हा प्रश्न एक इस्रायलचा नाही, याचा एक वेगळे सांस्कृतिक आणि हे वेगळे डायनामिक्स आहेत. आणि याच्या ठिकाणी सायबर हल्ले अधिक होणार आहेत, आर्थिक नाकेबंदी व निर्बंध अधिक तीव्र होतील. आणि इथे सर्वात महत्वाचा अजून एक मला मुद्दा मांडावा लागतो, अमेरिकेचं जे महत्व आहे ते कमी होईल. जे तुम्ही आता मी पुढे सांगतोच की चीनमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती गेल्यानंतर त्यांना कशा पद्धतीची ट्रीटमेंट चीनने दिली, याचं थोडंसं मी त्याविषयी बोलेल. परंतु हे निश्चित आहे की अमेरिका जरी एक बलाढ्य शक्ती असेल तरी अमेरिकेचं जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स जे आहे ते कमी होईल. चीन व रशियाचं महत्व वाढणार आहे. नुकतंच रशियाचे प्रेसिडेंट त्या ठिकाणी चीनला गेलेले आहेत आणि 25 वर्ष त्यांचे स्ट्रॅटेजिक अलायन्स झाले, काही घोषणा त्या ठिकाणी होतील आज उद्याचं. त्याचबरोबर इराण ब्रिक्स मार्फत आपला संबंध बळकट करेल आणि विभागीय शक्तीचे स्वातंत्र्य करेल. यामध्ये भारतापुढील मेजर काय आव्हानं आहेत? एक तर पहिल्यांदा भारताची ऊर्जा संकट अधिक वाढणार आहेत. माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी सांगितलं की आपण ऊर्जाच्या बाबतीमध्ये थोडीशी बचत करावी, परंतु ते करत असताना आपल्याकडे जे स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण ते सस्टेन होऊ शकतो. पण जर हे युद्ध 1 वर्ष, आणि मी निश्चित सांगतो की हे युद्ध पुढील 1 वर्ष कुठल्याही पद्धतीने थांबण्याची चिन्ह आपल्याला पाहाव्यास मिळेल. आणि म्हणून अतिशय बिकट अशा अवस्थेतून आपण जाणार आहोत, विशेषतः ऊर्जा संकटाच्या बाबतीमध्ये. त्याचं 1 वर्ष न थांबण्याचं कारण की जर इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या राष्ट्रप्रमुखांची खोमेनीवर हल्ला न करता इतर ठिकाणी जर हल्ला केला असता तर कदाचित इराणने त्या ठिकाणी 2 स्टेप मागे घेतले असते. परंतु त्यांचे राष्ट्रप्रमुख, त्यांचे धार्मिक गुरु आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब, की जो 86-82 वर्षाचा म्हातारा आहे, त्याला त्या ठिकाणी मारून जी भावना, म्हणजे ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढतायत आणि हे यांच्या नॅशनल इंटरेस्टसाठी लढतात, हा फरक आहे. आणि म्हणून इराण इज फायटिंग फॉर द सर्व्हायवल. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस भुकेची कळकळ असते, म्हणजे पोटात, म्हणजे क्रांती कधी जेव्हा तुमच्या पोटात अन्न नसेल तेव्हाच होते, तसं आज इराणचं आहे की त्यांची जी भूक आहे ही ती भूक त्यांच्या सर्व्हायवलची आहे. आणि म्हणून एनी हाऊ दे कॅन गो इन एनी एक्सटेंट. आणि म्हणून मग त्याला भीती काउंटर करण्याचं काम अमेरिका काय करते की आम्ही कदाचित आण्विक शस्त्रांचा त्या ठिकाणी वापर करू. आणि म्हणून तुम्हाला हे ऊर्जा संकट वाढताना दिसेल. डायस्पोराचं जवळपास भारतीय जे आहेत 90 लाखापेक्षा जास्त भारतीय संपूर्ण अरब राष्ट्रांमध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 50 म्हणजे किती 5,000पेक्षा जास्त भारतीय मुलं इराणमध्ये मेडिकलचे एज्युकेशन घेतात, 5,000पेक्षा. आणि संपूर्ण याच्यामध्ये अरब राष्ट्रांमध्ये 90 लाखपेक्षा लोक त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यापासून मिळणारा रेमिटन्स, परकीय चलन, त्यांना जर उद्या ते भारतात त्यांचा रोजगाराचा प्रश्न आणि इतर प्रश्न तो भेडसावणार. आणि आपण स्ट्रॅटेजिक बॅलन्स अमेरिका, इराण, इस्रायल सोबत कसं करणार आहोत, आणि चाभार पोटचे प्रश्न आहेत. थोडक्यात काय तर हे जे टेन्शन आहेत हे शॉर्ट टर्म तुम्हाला कंट्रोल करता येईल टेन्शन, परंतु ते शॉर्ट टर्म असणार आहे. रिस्क अँड सडन एस्केलेशन हे मीडियम कॉन्फ्लिक्ट असणार आहे की जो कधी एस्केलेशन होऊ शकतो. आणि लॉंग टर्म हे पॉवर बॅलन्स बिटवीन वेस्ट एशिया आणि ग्लोबल पॉलिटिक्स असणार आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो इथून पुढे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये येतो की आपले, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की परराष्ट्र धोरण आखत असताना, परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना जे स्ट्रॅटेजिक आपले प्लेयर आहेत त्यांच्याशी आपण कशा पद्धतीने बांधणी करतो त्यावर आपल्याला आपलं ते धोरण ठरलं जातं. आणि फॉर्च्युनेटली भारताचे जे धोरण ते सातत्याने कंटिन्युटी आपल्याला पाहाव्यास मिळते. मधल्या काळात म्हणजे जसं नॉन अलाइनमेंट आपलं जे धोरण होतं ते नॉन अलाइनमेंटचं आता मल्टी अलाइनमेंट झालं, आणि ते मल्टी अलाइनमेंट झाल्यानंतर स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट हा आपल्याला पाहाव्यास मिळतो. याच्यामध्ये आता जो अमेरिकेचं जे राष्ट्रपती ट्रम्प यांनी जी चीन जी व्हिजिट केली
त्याचे परिणाम मात्र भारताच्या सुरक्षेवर मोठे होणार आहेत. त्याचे 2 कारणं आहेत. एक म्हणजे 2011 मध्ये ओबामा यांनी जी काही एक घोषणा केली होती की ओबामा प्रशासनाने की पिवोट एशिया म्हणजे चीनला काउंटर करण्यासाठी त्या ठिकाणी भारताला वापरून इंडो पॅसिफिक मध्ये त्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आणि चीनला काउंटर करायचं. त्याच्या उलट आता ट्रम्प प्रशासनाने त्या ठिकाणी एक धोरण घेतलं आणि त्यांनी सांगितलं की पिवोट शिफ्टेड एशिया टू वेस्टर्न पॅसिफिक म्हणजे आता एशियाची गरज राहणार नाही, आम्ही वेस्टर्न पॅसिफिक मध्ये आम्ही आमचं लक्ष घालणार आहोत. हा एक भाग. आणि हा जो आपला कॉम्बॅट रोल होता म्हणजे क्वाड जी आहे त्याच्यामध्ये जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, भारत असेल, अमेरिका असेल, हे एकत्र येऊन त्यांना चीनला काउंटर करण्याचा प्रयत्न करतात. त्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन जिओ पॉलिटिकल लँडस्केप त्या ठिकाणी भूराजकीय स्थितीचा मूलभूत बदल केला आणि त्याला त्यांनी नाव दिलं कन्स्ट्रक्टिव्ह स्ट्रॅटेजिक स्टॅबिलिटी. म्हणजे काय की त्या ठिकाणी रचनात्मक धोरणात्मक स्थैर्य, कन्स्ट्रक्टिव्ह स्ट्रॅटेजिक स्टॅबिलिटी म्हणजे ओबामापासून तर बायडेनपर्यंत जी धोरणं भारताला पूरक अमेरिकेने घेतली होती त्याच्या उलट ट्रम्प प्रशासनाने काय घोषणा दिली, रचनात्मक धोरणात्मक स्थैर्याच्या नावाने संपूर्ण क्वाडचं इम्पॉर्टन्स त्यांनी कमी केलं आणि चीनने सांगितलं की चीनने भूमिका मांडली त्यांच्यासमोर की जर तुम्ही तैवानचा प्रश्न सोडला तर आपण चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह स्ट्रॅटेजिक स्टॅबिलिटी प्रस्थापित करू शकतो आणि ते त्यांना मान्य झाले. आणि म्हणून त्या ठिकाणी क्वाडचं जे महत्व जे आहे ते एका फटक्यात ट्रम्प प्रशासनाने कमी केलं आणि आपण जे त्या ठिकाणी इंडो पॅसिफिक म्हणत होतो, इंडो पॅसिफिक जे म्हणतो ते इंडो पॅसिफिकला त्यांनी पश्चिम पॅसिफिककडे ते हे केलं आणि भारतासाठी जे आपण जरी क्वाडमध्ये मिलिटरी अलायन्स नव्हतो तरी स्ट्रॅटेजिक अलायन्स होतो ते कमी करण्याचं काम ट्रम्प प्रशासनाने या कालच्या व्हिजिटमध्ये केली आणि त्याच्यामुळे नव्या जागतिक व्यवस्थेमध्ये भारताची आता भूमिका स्पष्ट होणे फार गरजेचे. म्हणजे अमेरिकेने ज्या पद्धतीने पावलं टाकलेली आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोठे प्रश्न आहेत आणि म्हणून आता एक संधी आहे. ब्रिक्सची जी प्रेसिडेन्सी ती भारताकडे आहे. आता ब्रिक्समध्ये चीनचे प्रमुख, रशियाचे प्रमुख सर्व तिथे भेटणार आहेत आणि त्याला डी-डॉलरायझेशन मधल्या काळामध्ये तो शब्द तुम्हाला माहित असेल, डी-डॉलरायझेशन, की जे कोणी मध्यंतरी आपण सांगितलं होतं की चीनने सांगितलं की आम्ही युआनमध्ये तुम्ही व्यवहार करा, डॉलरमध्ये करू नका. त्याचा रिफ्लेक्शन म्हणून त्यांनी ट्रेड वॉर केला. म्हणजे हे तुम्ही जे बघतायत की निर्यातीवर आयातीवर जे ट्रेड केलेलं आहे 15%, 20%, 26%, हे काय आहे, हे ब्रिक्स देशांनी आणि विशेषतः चीनने आज सांगितलं की डॉलरला काउंटर करण्यासाठी आपण डी-डॉलरायझेशन धोरण करू आणि एक नवीन बँक आपण तयार करू ज्याच्यामध्ये ब्रिक्स देशांची असेल आणि ती होऊ नये म्हणून मग ते त्यांनी वॉर सुरू केलं. ट्रेड वॉर होत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू केला. अशा पद्धतीचं या नव्या जागतिक पटलावर आपण आहोत आणि म्हणून हे जे आहे या पॅसिफिक कमांड जे आहे याचं नाव त्यांनी त्यावेळेस बदलून इंडो पॅसिफिक कमांड ठेवलं होतं ते पुन्हा आता बदललं आणि आता पूर्वी आपण मलाबार नौदल सराव करत होतो आणि त्या मलाबार नौदल सरावाद्वारे इंटिग्रेटेड डिटरन्स धोरण होतं. म्हणजे मलाबार जी नाविक जी सराव होता त्याच्यामुळे आपण काय होतं की प्रतिरोधाचं त्याला एक धोका म्हणजे त्याला विरोध करत होतो पण डायरेक्टली नाही पण इनडायरेक्ट त्यांना दाखवतो आपली कॅपॅबिलिटी. त्याचंही महत्व त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि म्हणून अमेरिकेची ही जी नवी रणनीती आहे या रणनीतीमध्ये अमेरिकेने 2027 मध्ये $1.5 ट्रिलियन हे रिइस्टॅब्लिशिंग डिटरन्सला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलं आहे की हे जे $1.5 ट्रिलियन जे आहेत हे कशासाठी असणार आहे, प्रतिबंध पुनर्स्थापित करण्यासाठी पेंटागॉन त्या ठिकाणी तयार करण्याची स्ट्रॅटेजी आणि ते डिटरन्सचं धोरण
च्या द्वारे संपूर्ण त्या ठिकाणी आपल्या अंकित चीन आणि 2 ग्रेट पॉवर ज्याला G2 म्हणतो, हे 2 ग्रेट पॉवर एकत्र येणार आहेत. त्याच्यामध्ये सायबर कमांडची स्थापना करणार आहे आणि सर्वात महत्वाचं त्यांनी सांगितलं की आता कलेक्टिव्ह डिफेन्स ही जी संकल्पना आहे, ही कलेक्टिव्ह डिफेन्सची संकल्पना ज्याला म्हणतो सामूहिक संरक्षण. तुम्हाला माहित असेल की पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा लीग ऑफ नेशनची स्थापना झाली त्यावेळेस लीग ऑफ नेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, कलेक्टिव्ह सिक्युरिटी सिस्टम म्हणजे सामूहिक संरक्षण. तुमच्यावर हल्ला तो माझ्यावर हल्ला आणि पुढे कलेक्टिव्ह सिक्युरिटी शीतोदय कालखंडही होते. तशीच आता नव्या पद्धतीची कलेक्टिव्ह डिफेन्स संकल्पना आणली आणि त्याच्यामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्सला सांगितली, जबाबदारी दिली अमेरिकेने की तुम्ही आता याच्यामध्ये या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आता जर आपल्याला काउंटर करायचं असेल तर पुन्हा भारताने सुद्धा स्ट्रॅटेजिक जे धोरण आहे त्याचं रिव्हिजिट केलं पाहिजे. आणि ब्रिक्स जे आहे, या ब्रिक्समध्ये आपल्याकडे प्रेसिडेन्सी आहे, त्याद्वारे आपण पुन्हा आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणीही कोणाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर शत्रू किंवा मित्र नसतं, राष्ट्रीय हित असतं. आणि म्हणून भारताने आता पाकिस्तान सोबत सुद्धा संवाद केला पाहिजे, भारताने चीन सुद्धा सोबत संवाद केला पाहिजे आणि ब्रिक्स प्रेसिडेन्सीद्वारे अमेरिकेला काउंटर करण्यासाठी सहभाग होणं फार गरजेचं आहे. आणि न्यू डेव्हलपमेंट बँक जी ज्या ब्रिक्सद्वारे करतायत, ज्याच्यामुळे डॉलरायझेशन होईल, तिथे सुद्धा आपण भूमिका घेतली पाहिजे. जर अमेरिका आपल्या विरोधात अशा पद्धतीने डायरेक्टली इनडायरेक्टली भूमिका घेत असेल तर त्यालाही आपण अशा पद्धतीने काउंटर केलं पाहिजे आणि ते काउंटर करण्याचं काम कदाचित ब्रिक्स याच्यामध्ये होईल. आणि म्हणून हे जे सुरक्षेचे जे प्रश्न आहेत हे जसे आपल्याला सोपे वाटतात तसे क्रिटिकली हे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही कशा पद्धतीने बघतात, कुठल्या लेन्सने बघतात, कुठल्या याच्याने बघतात, हे जरी सत्य असेल तरी रियालिटी अशी आहे की त्याला म्हणतो ना, ज्याच्याकडे सत्ता आहे तोच राज्य करतो. तशा पद्धतीचं अमेरिका आणि चीन ही दोन्ही राष्ट्र जर एकत्र आली तर भारताच्या सुरक्षेला एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आणि अमेरिकेचे सध्याचे जे राष्ट्रपती आहेत, या सध्याच्या राष्ट्रपतींचं जे काही ध्येय धोरण आहेत, ज्याला मागा म्हणतो, मेक इन अमेरिका ग्रेट असं जे काही आहे, मागा मेक इन अमेरिका ग्रेट अगेन, या मागाच्या निमित्ताने त्यांनी जगभर जो जे धोरणं बदललेली आहेत, नाटोमधून त्यांनी हे केलेलं आहे, युनायटेड नेशनमधून त्यांनी सहभाग काढलेला आहे. युनायटेड नेशन खरं तर एक आंतरराष्ट्रीय बॉडी होती, तिथून त्यांनी सहभाग काढलेला आहे आणि आज आपल्याला युनायटेड नेशनचं अस्तित्व शून्य झालेलं आहे, नाटोचं कलेक्टिव्ह सिक्युरिटी सिस्टमचं अस्तित्व शून्य झालेलं आहे. आणि म्हणून अल्टरनेटिव्ह सिक्युरिटी आर्किटेक्चर होण्यासाठी एक भारताचा रोल आणि तशा पद्धतीची चांगली संधी आहे, परंतु आपण आता ती कशी कॅप्चर करतो हे आपल्या निर्णय घेणाऱ्या सर्व ध्येय धोरणांवर आणि नेत्यांवर अवलंबून आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की या युद्धाचे परिणाम केवळ शॉर्ट टर्म नसून लॉंग टर्म आहेत. लॉंग टर्म करत असताना जे शासनाने, महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार यांनी जे काही सूचना दिल्या त्याचाही थोडंसं आपण म्हणजे अंमलबजावणी करावी. संकट हे कोविडच्या संकटात आपण बचावलं, त्याचं कारण की सप्लाय चेन, विशेषतः ऊर्जा संकटाचे प्रश्न होते, परंतु याचे मात्र गरीबातला गरीब असेल किंवा श्रीमंत श्रीमंत असेल, या सर्वांना त्याचे चटके बसणार आहेत. आणि म्हणून त्यासाठी जे आपल्याकडे स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस आहेत त्याचा वापर मिनिमम करून आपण हा जो प्रश्न आहे याकडे गांभीर्याने बघावं. या व्याख्यानमालेमध्ये मला या ठिकाणी बोलायला दिलं, आपण शांतचित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आणि जर काही प्रश्न आपण बाहेर विचारू शकतात, परंतु पुन्हा एकदा मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात विचार मांडतात माननीय प्राध्यापक डॉक्टर ज्योती जाधव. सर्वांना नमस्कार. आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी खरं तर शिवाजी विद्यापीठ आणखीन पुढारीकार पद्मश्री कैलासवासी डॉक्टर ग जाधव स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्तानं सदर जे आपण जे अमेरिका इराण युद्ध सद्यस्थिती आणि जागतिक परिणाम या फार वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या एका विषयावरचं जे अध्यक्षस्थान मला आज इथे मिळालं त्यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजते असं वाटतं. आणि हा जो आयोजनाचा कार्यक्रम आहे, या आयोजनाच्या कार्यक्रमासाठी
मंचावर स्वतः अगदी आवर्जून वेळ काढून जे मंचावरची जे दिग्गज आज इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम मी माननीय आदरणीय पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव, मुख्य संपादक दैनिक पुढारी सर, मी आपले अतिशय आभार मानू इच्छिते की अशा पद्धतीचा आगळा वेगळा विचार आज आपण समाजापर्यंत जो पोहोचवता. आणखीन आपण आज उल्लेख हा केला की शिवाजी विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती आहे की एक खूप मोठं शिक्षणाचं माहेरघर आहे आणि शिवाजी विद्यापीठामध्ये सातत्याने अशा प्रकारचे आगळेवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या विषयातले सातत्यानं होत असतात. पण ह्या कार्यक्रमाची मर्यादा अशी येते की तो कार्यक्रम फक्त शिवाजी विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या मुलांच्यासाठी किंवा प्राध्यापकांसाठी होतो. पण आज हा आवर्जून कार्यक्रम जो सर्वसामान्य माणसांच्यासाठी या सभागृहामध्ये आयोजित केला जातो, त्याच्या मागचं कारण आणि ज्या तन्मयतेनं प्रेक्षक वर्ग आज इथे या कार्यक्रमामध्ये रममाण झाला होता, खरोखर मी यासाठी आपली सदैव ऋणी राहीन. त्यासाठी आपले धन्यवाद सर. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर योगेश सिंह प्रतापसिंह जाधव, समूह संपादक दैनिक पुढारी, त्याच्यानंतर यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी खासदार कोल्हापूर, आणि विशेष करून मला इथं उल्लेख करावासा वाटतो की अतिशय व्यस्त वेळात वेळ काढून आपले जे आदरणीय खासदार साहेब धनंजय महाडिक सर आहेत, प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट सरांनी अगदी नोटिंग डाऊन केलेली आहे. हे एक मला असं म्हणतं की एक नेतृत्व काय असतं, तर एकही गोष्ट आपल्यातून विसरायला जाऊ नये म्हणून सरांनी सगळ्या गोष्टीची टिप्पणी केलेली आहे. म्हणजे फक्त एखादा लेक्चर आपण ऐकतो, राहता लक्षात आणि विसरून जातो असं नाहीये. मगाचपासून मला ते अतिशय भावलेला त्यांचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आजचं लेक्चर अति सुंदरच झालेलं आहे. मी त्याचं थोडंसं माझ्या भाषणामध्ये उल्लेखही करणार आहे. त्याचबरोबर आपल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे अतिशय चांगले लेखक आहेत आणि पर्यावरणावर प्रेम करणारे, आणि मला वाटते हा त्यांचा जिव्हाळ्याचाच विषय आहे. सर त्यांच्या भाषणामध्ये माझ्यापेक्षा जास्त बोलतील, कारण मी एक शास्त्रज्ञ आहे. खरं तर ह्या डायसवरती मी काय बोलणार हा मला प्रत्येक वेळेला प्रश्न पडतो, पण मला 2 मुद्दे बोलण्यासाठी इथे मिळालेले आहेत. आणि त्यामागे इतका मोठा प्रोग्राम जेव्हा अरेंज करायचा विद्यापीठाच्या बाहेर, त्यावेळेला सातत्यानं प्रयत्न करणारे आमचे अतिशय डायनॅमिक पर्सनॅलिटी इथे आहेत, माननीय डॉक्टर शिवाजी जाधव सर, की ज्यांच्या अथक प्रयत्नानं मी सकाळीच सरांना एक उल्लेख केला की एक वास्तू कशी असावी, ही ती वास्तू कशी बनलेली आहे, त्याची भव्यता ही त्या काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा एक विचार मांडते. सर सकाळी जेव्हा त्या वास्तूमध्ये गेलो आणि फोटोचं पूजन करत होतो, येताना मी सरांना हे दिलं की हे एक खरोखर एक शिवाजी विद्यापीठातलं एक वास्तू हे खूप चांगलं आहे. तर असे आमचे समन्वयक पद्मश्री कैलासवासी गगो जाधव, पत्रकारिता अध्यासनाचे आमचे हे समन्वयक शिवाजी जाधव सर, आणि त्याचबरोबर विद्यापीठाच्या बाहेर जरी हा प्रोग्राम आपण करत असेल तर माझे सर्वच सहकारी बऱ्यापैकी तिथून इथे आलेले आहेत. त्या सर्वच सहकार्यांचं मी इथे पहिल्यांदा स्वागत करते. आणि सर्व कोल्हापूरवासीय की शिवाजी विद्यापीठाची पहिली महिला प्रकुलगुरू म्हणून मी आज आपल्याला डायसमध्ये म्हणजे कॉमन कार्यक्रमातला हा माझा 2रा किंवा 3रा कार्यक्रम असेल. तर सर्वात प्रथम आपल्या सर्वांना वंदन करून मी अध्यक्षीय भाषणाचा थोडासा समारोप इथे करेन. कारण आजचा हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या मुद्द्यांवरती आज अमेरिका इराण युद्ध, सद्य परिस्थिती आणि जागतिक परिणाम, आपल्या प्रत्येकाला वाटतंय की आपण घरामध्ये आपण कुठं सेफ आहोत का. एक संध्याकाळ झाल्यानंतर एक नैराश्याचं वातावरण आपल्याला येतं, कारण दिवसभरामध्ये सातत्यानं आपण आपल्या कामामध्ये बिझी आहोत. पण संध्याकाळी ज्या काही गोष्टी आपण टीव्हीवरच्या बघतो, वृत्तपत्रांमध्ये ऐकतो, कुठं ना कुठं तरी जेव्हा आपण आपल्या एका फॅमिली मेंबर्स बरोबर जेवत असतो, खात असतो, पित असतो, तेव्हा रात्री कुठेतरी झोप उडती आहे. ही आजच्या प्रत्येकाच्या मनातली एक सद्यस्थिती आहे. आणि इतक्या संभ्रमावस्था आहे की मी नक्की कुणाला वाचायचं, कुणाचं खरं म्हणायचं, कुणाचं ऐकायचं. आणि मी जे काही माझ्या कष्टानं सगळं माझ्या एका देशासाठी मिळवलेलं आहे, माझ्या परिवारासाठी मिळवलेलं आहे, ह्याचं उद्याचं भवितव्य काय आहे. मला वाटतंय की हे प्रत्येकाच्या मनात कुठं ना कुठं आतमध्ये शंका घेतय. आणि ह्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरासहित जी आज परिस्थिती आज खरे सर आपण मांडलीत,
आणि ह्या कार्यक्रमासाठी मला वाटतं की ह्याच्यापेक्षा योग्य वक्ता दुसरा कोणीच नसेल. सरांचा यासाठी मला मनापासून आभार मानावंसं वाटतं. माझ्यासारख्या सायंटिस्टला सुद्धा सायन्स सोडून खरंच मी आजपर्यंत फारसं काही केलं नाही. आणि त्या सायंटिफिक चेअरमधून मला जेव्हा प्रकुलगुरूच्या चेअरमध्ये बसवलं त्यावेळेला प्रत्येक कार्यक्रमाला, मी हे कन्फेस करते की प्रत्येक कार्यक्रमाला जाताना मग मला अभ्यास करावा लागतो, कारण तो अभ्यास तिथे जाऊन तुम्हाला मांडायचा येतो. आणि ह्या माझ्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा आज मी संभ्रमावस्थामध्ये होतं की नक्की उद्याचं भवितव्य आपलं काय होणार आहे. आणि आज खरे सरांच्या माध्यमातून मला वाटते त्यांनी अगदी मला एक साध्या भाषेमध्ये, आपण मराठी भाषेचे लोक आहोत, मराठी भाषा आपल्याला छान समजते, गोष्टी रूपातला युद्धजन्य परिस्थिती सर, म्हणजे सरांचे टोमणे मध्ये मध्ये होते की आपण एक सजग नागरिक म्हणून काय करायला पाहिजे, हे होतच होतं, पण एक स्पष्ट चित्र आज आपल्या समोर त्यांनी उभं केलेलं आहे. माझंही बरेचसं अभ्यासाच्या निमित्ताने, वैयक्तिक कारणाच्या निमित्तानं बरेच देश फिरणं झालेलं आहे सर. मला सांगायला आवडेल की मी कोविडच्या आधी मी फार प्रयत्न केला की मला एकदा तरी इस्रायलला जायचंय, आणि मी ते प्लॅन पण केलेलं, पण एक घरगुती कारणामुळे मला जाता आलं नाही. आणि मला ती आजपर्यंत खंत आहे की मी आजपर्यंत जाऊ शकले नाही. सरांनी तर भरपूर उल्लेख केला की इस्रायल देश काय आहे. तो एक स्टार्टअप नेशन म्हणून ओळखला जाणारा जगातला सर्वात छोटा आणि जगातला सर्वात कर्तृत्वानं मोठा असलेला देश असं म्हटलं तर सर वावगं जाणार नाही असं मला वाटतं. कारण तो देश असा आहे की तो फक्त भारत, जसा आपला भारत देश आहे तो आपण एक ऍग्री एंटरप्रेन्योर किंवा ऍग्रिकल्चरल किंवा एक आपण शेती प्रधान देश मानतो, तर एवढा छोटासा देश की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेती प्रधान तंत्रज्ञान वापरलं जातं. आणि आपल्याला एक माहिती आहे की सगळंच्या सगळं कोविडच्या काळामध्ये आपण इतर कुठलाही विचार केला नाही. फक्त संध्याकाळी 4 लोक, 5 लोक, 7 लोक जर आपल्या घरात असतील तर त्यांच्या पोटाला आपण खाणं देऊ शकतो का, इतकाच विचार होता. म्हणजे माणूस जेव्हा क्रायसिसमध्ये अडकतो तेव्हा फक्त आपल्याला अन्न पाणी आपल्या फॅमिलीसाठी अवेलेबल होतं का, हाच सत्यता आहे. आणि इस्रायलनं हेच जास्त विकसित केलेलं आहे. आणि दुसरं काही विकसित केलेलं आहे तर संरक्षण. नुसतीच टेक्नॉलॉजी नाही, तर इस्रायलमधला प्रत्येक स्त्री पुरुष या दोन्ही टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत आहे. आणि म्हणूनच इस्रायल हा देश आपण म्हणतो की आज सरांनी जो एक्सपेक्ट केला त्याच्यामध्ये तो मोडतो. आज जी सरांचं विवंचन आहे, मी जवळपास 2 पानं माझ्याकडे लिहिलेलं आहे, पण आता मला वाटतं मी ह्यातलं समअप करेन कारण वेळही झालेला आहे. हे तिन्ही देश जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात त्यावेळेला अंगावर काटे येण्यासारखं आहे. कारण हे कुठलाच देश, जर सरांच्या विश्लेषणातून जेवढं मला कळालं, कुठलाच कुणाला कमी लेखावं आणि कुणाला जास्त लेखावं असं नाहीत. एकापेक्षा एक दिग्गज देश आहेत. आणि जसं एकाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि दुसऱ्याच्या अजून कुठल्या तरी गोष्टीची लढाई आहे, ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. खरोखर सरांनी जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये उद्या काय घडेल हे सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एका देशाचे सजग नागरिक म्हणून जी काही आव्हानं आज आपल्या समोर येत आहेत किंवा केली जात आहेत, त्या प्रकारे आपण आपल्या मनामध्ये किंवा आपला एक फॅमिली म्हणून किंवा एक आपलं महाराष्ट्र देश म्हणून आपण त्यातनं काय योगदान देतो हे प्रत्येक नागरिकानं विचार करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात आणि आपण त्या फार क्षुल्लक पद्धतीनं सोशल मीडियावरती आपण त्याच्यावरती फार वेगळ्या पद्धतीनं त्याचं जे डिस्कशन केलं जातं. एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला ते खरोखर कुठतरी यातना होतात की ह्याची डेप्थ आपल्याला कधी कळणार आहे, ह्याच्यातला सिरियसनेस आपल्याला कधी कळणार आहे. आजच्या सरांच्या भाषणामध्ये मला जेवढं नॉलेज होतं त्यातून मला अजूनही इतकी भर पडलेली आहे की जरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं आपण त्या युद्धाचा भाग नसलो तरी सुद्धा या युद्धाचे परिणाम स्पेसिफिकली आपल्या देशांवरती कसे होणार आहेत ह्याच्यासाठी सर्व सजग नागरिक, म्हणजे माझं असं मत आहे की ज्यांचे दुधाचे दात जाऊन आपल्याला जे आपले ओरिजिनल दात आलेले आहेत ते 12 वर्षाच्या सर्व नागरिकांनी अतिशय सिरियसली ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे बघायचं आहे. सरांनी दुसरा एक मुद्दा मला उल्लेख केला की हे म्हटलं तर उद्याही संपेल. बरोबर आहे सर, जर आपण ठरवलं तर, आणि म्हटलं तर संपणारही नाही. अशा वेळेला एक भारताचे नागरिक म्हणून आपली एक स्वतःची काही
जबाबदारी आहे का? मग हे फक्त शिकलेल्याच लोकांनी किंवा मेट्रोमध्ये राहणाऱ्याच लोकांनी किंवा राज्यकर्त्यांनीच बघण्याचं नाही आहे हे. मला तर असं वाटतं की कोविडवरती थोडाफार विचार करायला तरी वेळ होता आपल्याला. जर आपल्याला इन्फेक्शन झालं तरच कोविडमध्ये आपल्याला काहीतरी होणार होतं, ही फॅक्ट होती. आज आपल्याला काहीही इन्फेक्शन न असताना सुद्धा आपण राहू किंवा न राहू ह्या परिस्थितीमध्ये आज आपण सगळेजण आहोत. तर ह्याचा सिरियसली विचार करावा. या निमित्तानं अशासारखा एक अतिशय महत्वाचा विषय आपल्या सगळे ज्याचं म्हणजे मला असं वाटलं की हे सभागृह खरोखर कमीच पडतंय अशासारख्या विषयांवरती आपण बोलायला. पण आज 2 ते 3 तास आपल्या वेळ काढून जे लोक इथं आलेले आहेत, खरोखर मला असं नमूद करावं असं वाटतं की हे देशावर प्रेम करणारे लोक इथं आलेले आहेत. कारण ह्या निमित्तानं मला 4 गोष्टी चांगल्या मिळाल्या, तर मी त्या 4 गोष्टी माझ्यासारख्या 4 विचारांच्या लोकांना सांगीन आणि त्यांना सांगीन की तुमच्यासारख्या 4 विचारांच्या लोकांना ह्याच्यातली सत्यता आणखीन सिरियसनेस जाणवून द्यायला पाहिजे. मी तरी असं म्हणेन सर, ऑइलचं सोडा. मी एक बायोलॉजीची सायंटिस्ट आहे. जसं तुम्ही म्हटलात बायोलॉजिकल वॉर, बायोलॉजिकल वेपन तो वेगळा प्रश्न आहे. अतिशय डेंजर झोनमध्ये आपण जातो. मी अजून परवा एकदा लेक्चरला गेलेले, तिथं मी एन्व्हायरमेंट वॉरवरती तर इतकं काही ऐकलेलं आहे. कारण भारतासारखा सर्वगुण संपन्न असलेल्या देशाला कशा पद्धतीनं आपण नामोहरण करू शकतो हे प्रत्येक जण त्याच्यावर विचार करतोय. तर एक भारताचा सजग नागरिक म्हणून आपला रोल काय आहे हे प्रत्येकाने विचारावा. ऑइलचं तर बाकीचंच सोडा. मी तर म्हणेल की एवढं पाणीभर बॉटलचं पाण्याचं एवढं पाणी सुद्धा आपण वाया जाणार नाही. एवढी सरी काळजी घेतली तर मला वाटतंय की आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, इतका जरी मेसेज ह्या सरांच्या लेक्चरमधून आपण प्रत्येकानं प्रयत्न केला की मला कळालेला आहे, मी 3 जणांना सांगीन आणि त्या 3 जणांना सांगेन की अजून 3 जणांना सांगा. इतका जरी मेसेज आजच्या ह्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं गेला तरी मला एक शिवाजी विद्यापीठाची प्रकुलगुरून मला हे अध्यक्षस्थान भूषवण्याचा जो मान आपण दिलेला आहे आणि मला ही तळमळ सर ही माझ्या क्षेत्रातले एक मोठे शास्त्रज्ञ आहे, मीही माझ्या क्षेत्रामध्ये मोठी शास्त्रज्ञ आहे. 2 शास्त्रज्ञांनी एका कॉमन डायसवरती आपल्याला केलेली कळकळीची विनंती आणि इथले जे दिग्गज त्यातल्या त्यात वेळ काढून सगळेजण आपले इथे आलेले आहेत हे ऐकायला, त्यांची कळकळीची विनंती समाजापर्यंत गेली असं म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा मी एवढी सांगेन, कारण हा उल्लेख सरांनी ऑलरेडी केलेला आहे त्यामुळे मी परत काही करत नाही. मी पहिल्यांदा फक्त एवढंच असं म्हणू की हे युद्ध जरी चालू असेल तर एक नागरिक म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून, एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून किंवा शिवाजी विद्यापीठाचा एक पार्ट म्हणून आपण काय करू शकतो, एक आपल्याला काय संधी यातून आलेली आहे आणि एक जगाचं हित म्हणा किंवा आपल्या देशाचं हित म्हणून मी माझं कॉन्ट्रीब्युशन काय देऊ, एवढं जरी आपण आज यातून एक मेसेज घेऊन गेलात तरी सुद्धा इतका जो एक्सरसाइज आपण हा केलेला आहे तो सत्कारणी लागला. एवढंच बोलून मी माझ्या मनातल्या ज्या काही भावना, कदाचित एखाद दुसरा शब्द इथे तिथे झाला असेल, कारण ह्या सब्जेक्टमध्ये मी स्वतःला काही एक्सपर्टी समजत नाही. सर जसं बोलले तसं मी नाही आहे, पण एक तळमळ मला वाटतं की एक विद्यापीठाची एक जबाबदार नागरिक म्हणून मी आपल्यासमोर एक तळमळ व्यक्त केली. आणि पुन्हा एकदा मी असं समजते की अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला मला बोलवून आणि शिवाजी विद्यापीठाचा हा जो एक रोल आहे ह्याच्यासाठी सर्वांनी जे काही कष्ट घेतले ते शिवाजी विद्यापीठाची एक प्रकुलगुरू या नात्याने मी आपले खरोखर धन्यवाद मानते. आणखीन एक मेसेज मी देईल. खरं तर शिवाजी विद्यापीठाचे आपले माननीय कुलगुरू सर सुरेश गोसावी सर कालच आपल्याकडे विद्यापीठामध्ये होते आणि त्यांना ह्या कार्यक्रमाला आवर्जून यायचं होतं. सरांनी तसा प्रयत्न पण केला, पण काल संध्याकाळी त्यांना आयसरच्या मोठ्या सायंटिस्टच्या बरोबर एक मोठी मीटिंग असल्यामुळे सरांना जावं लागलं आणि सरांनी या कार्यक्रमाच्या साठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्यात. हा मेसेज मी आपल्यासाठी इथे देऊ इच्छिते. धन्यवाद. पुढारीकार पद्मश्री कैलासवासी डॉक्टर ग जाधव स्मृती व्याख्यानमाला या व्याख्यानमालेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर ज्योती जाधव मॅडम, ज्यांचं आज या ठिकाणी आपण व्याख्यान ऐकलं ते माननीय प्राध्यापक डॉक्टर विजय खरे सर, माननीय खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, माननीय खासदार धनंजयरावजी महाडिक सर, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक माननीय पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव सर, दैनिक पुढारी समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक योगेशजी जाधव सर, व्यासपीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो,
आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण जात असताना मी सर्वप्रथम माननीय प्राध्यापक डॉक्टर विजय खरे सर यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अमेरिका इराण युद्ध सद्यस्थिती आणि जागतिक परिणाम या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विद्यापीठाने केलेली विनंती मान्य केली आणि ते आज या ठिकाणी आले. आजच्या त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी या युद्धाची पार्श्वभूमी, सुरुवातीपासूनची सर्व वेगवेगळी कारणं आणि त्या भागातील विविध समस्यांचा आणि त्याचा जागतिक पातळीवर काय परिणाम होत आहे या सर्वांची आपल्याला माहिती दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुरेश गोसावी सर हे उपस्थित राहणार होते, मात्र काही कारणामुळे ते आज या ठिकाणी नाही आहेत. मी त्यांच्या आणि आज या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलेल्या विद्यापीठाच्या प्रकुलगुरू प्राध्यापिका डॉक्टर ज्योती जाधव मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानतो. माझ्यासाठी खूप आजची आनंदाची आणि खूप समाधान देणारी गोष्ट आहे. कोल्हापूरचे दोन्ही खासदार, माननीय खासदार श्री शाहू छत्रपती महाराज आणि माननीय खासदार धनंजयरावजी महाडिक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण याचे जे परिणाम होत आहेत त्याच्यावरती जागतिक पातळीवरची धोरणं ठरवणारी सभागृह जे आहे ते पार्लमेंट आणि त्या ठिकाणचे कोल्हापूरचे दोनही पार्लमेंट आपल्याबरोबर या व्याख्यानाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. आणि ही विद्यापीठाच्या एका उपक्रमामध्ये दैनिक पुढारीच्या सहयोगानं हा कार्यक्रमाची इतकी वर्ष आपण आयोजित करतो, या ठिकाणी उपस्थित आहेत. हे अतिशय जागरूक मनोवृत्तीचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. याचं हे पावती देणारं एक उदाहरण आहे असं मला वाटतं. त्यासाठी मी या दोनही नेत्यांचं मनपूर्वक आभार मानतो. हा कार्यक्रम आयोजित करत असताना विद्यापीठाला खूप गोष्टी जुळवाजुळव करावी लागते. मात्र मुख्य संपादक दैनिक पुढारी माननीय पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव सर यांच्याकडून विषय येतो तो अतिशय ज्वलंत प्रश्नावरचा विषय असतो. सुरुवातीला पत्रकारितेसंदर्भातले विषय होते, नंतर वेगवेगळे साहित्यापासून वेगवेगळे विषय आले आणि मागची काही वर्षापासून भारताची सुरक्षा, राष्ट्राची सुरक्षा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वरती आणि ज्वलंत विषयावरती व्याख्यान आयोजित करायचं असतं आणि त्याच्यासाठीचे वक्ते कोण असावेत याचा आम्हाला पडलेला प्रश्नही बऱ्याच वेळा त्यांच्याकडून सुटतो, नाव आम्हाला मिळतं. तर ते आवर्जून या कार्यक्रमामध्ये अगदी घरचाच कार्यक्रम असतो आणि ते या ठिकाणी येतात, या आयोजनामध्ये पूर्ण विद्यापीठाला सहकार्य करतात. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माननीय डॉक्टर योगेशजी जाधव साहेब हे सुद्धा मागच्या काही व्याख्यानमालांना कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचीही भूमिका महत्वाची असते. आपल्याही सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की बहारच्या पुरवणीमध्ये हल्ली बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय प्रश्नावरती, जागतिक प्रश्नावरती त्यांचे लेख येत आहेत. ते आजच्या या व्याख्यानासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्यांनी केलं ते पद्मश्री कैलासाची डॉक्टर गगो जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर शिवाजीराव जाधव यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वजण या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित राहिलात आणि अतिशय शांतपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये शिवाजी विद्यापीठाचा पीजी सेमिनार विभाग, दैनिक पुढारी कार्यालयातील वेगवेगळे कर्मचारी, अधिकारी या सर्वांची भूमिका महत्वाची आहे. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानून कोणाचा नामोल्लेख राहिलेला असल्यास त्यांचेही अंतकरणापासून आभार मानून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार.